So, good evening to all. गुड इव्हिनिंग सर. सगळ्यांनी म्हणा गुड इव्हिनिंग. गुड इव्हिनिंग सर. गुड इव्हिनिंग सर. व्हेरी व्हेरी गुड इव्हिनिंग. छान पद्धतीने मोठा श्वास घ्या असा, म्हणजे थोडं जास्त ऑक्सिजन तुम्हाला मिळेल आणि जास्त वेळ माझ्याबरोबर तुम्ही कनेक्टेड राहाल. मित्रांनो, अच्छा सेकंड इयर प्रोफिशियन्सी इन इंग्लिश पार्ट 2 दॅट इज S4 या वेबिनार मध्ये मी प्रथमतः सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. माय फाउंडेशन अशोका मार्ग नाशिक, DLED टीचर्स एज्युकेटर्स फोरम महाराष्ट्र आणि SK सोमय्या ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी आपण परीक्षेच्या अगोदर विशेषतः इंग्रजी विषयांवरती काही वेबिनार्स घेत असतो आणि या वेबिनारचा फायदा महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांना होतो आणि म्हणून आपण दरवर्षी हा घेण्याचा एक प्रयत्न करत असतो. या ठिकाणी परत एकदा सर्व विद्यार्थ्यांचे काही आमचे शिक्षक बांधव पण जॉईन झालेले आहेत, काही पालक लोक पण या ठिकाणी जॉईन झालेले आहेत. सगळ्यांचं परत एकदा स्वागत करतो आणि आजच्या S4 प्रोफिशियन्सी इन इंग्लिश पार्ट 2 या विषयाला आपण या ठिकाणी सुरुवात करतोय. मित्रांनो, एक 2-3 गोष्टी प्रथमतः सांगणं अतिशय महत्वाचं ठरेल. काही सॅम्पल क्वेश्चन्स कसे असतात आणि त्यांची उत्तरं कशा पद्धतीने लिहिली जावीत याचं एक साधारणतः काही नमुने मी तुम्हाला या वेबिनार मध्ये दाखवणार आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की प्रश्नपत्रिकेचा अतिशय बारकाईने मी स्वतः आणि माझे काही शिक्षक अतिशय बारकाईने अभ्यास करत असतात आणि हे अभ्यास करत असताना परीक्षेच्या दृष्टिकोनातून कोणते प्रश्न येऊ शकतात, कोणते प्रश्न महत्वाचे आहेत, त्यांची उत्तरं कशी लिहावेत या संदर्भात आपल्याला व्यवस्थित मार्गदर्शन केलं जातं. आजही आपल्याला अशा काही सॅम्पल क्वेश्चन्स घेऊन मी तुमच्या समोर येत आहे. तर या संदर्भात तुम्हाला जर काही शंका असेल तर निश्चित तुम्ही मला त्या वेळेस विचारू शकतात. ज्यावेळेस तुम्हाला विचारायचं असेल त्यावेळेस तुम्ही स्वतःला अनम्यूट करा आणि ते प्रश्न मला या ठिकाणी विचारू शकता. चला तर मग आपण युनिट नंबर 1 पासून सुरुवात करूया. तुम्हाला सगळ्यांना ज्ञात असेल की प्रोफिशियन्सी इन इंग्लिश पार्ट 1 अर्थात S4 या विषयामध्ये एकूण 2 युनिटचा अंतर्भाव केलेला आहे. प्रत्येक युनिट हे 10-10 मार्कासाठी दिलेलं असेल. 20 मार्काची क्वेश्चन पेपर तुम्हाला असेल आणि 20 मार्कांपैकी 10 मार्क तुम्हाला परीक्षेमध्ये मिळणं या ठिकाणी अपेक्षित आहे. 10 मार्क मिळाल्यानंतर अर्थात तुम्ही हा विषय पास झाला असं समजलं जाईल आणि 10च्या आतमध्ये जर मार्क मिळाले तर अर्थात हा विषय फेल झाला असं समजलं जाईल. आणि म्हणून या 2 युनिटवरचा अभ्यास करताना तुम्ही काही महत्वाच्या गोष्टींची काळजी या ठिकाणी घेतली पाहिजे. त्यात पहिला महत्वाचा भाग म्हणजे प्रश्नपत्रिकेचे स्वरूप. क्वेश्चन पेपर फॉर्मॅट तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तर या विषयाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण 4 प्रश्न असणार आहेत. त्यापैकी क्वेश्चन नंबर 1 हा ऑब्जेक्टिव्ह टाइप प्रश्न असेल. 4 प्रश्न दिलेले असतील आणि प्रत्येक प्रश्नासाठी 1 मार्क असेल. असे 4 मार्काचा प्रश्न क्रमांक 1 असेल. प्रश्न क्रमांक 2 हा शॉर्ट आन्सर टाइप क्वेश्चन असेल. त्यामध्ये आन्सर राईट द आन्सर्स ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स इन अबाउट 60 to 80 वर्ड्स ईच. 60 ते 80 शब्दांमध्ये तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं लिहायची असतात. याचाच अर्थ 3 प्रश्न तुम्हाला दिलेले असतील आणि प्रत्येक प्रश्नासाठी 2 मार्क असतील. असा 6 मार्काचा क्वेश्चन नंबर 2 असेल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 असेल, तो पण शॉर्ट आन्सर टाइप क्वेश्चन असेल. राईट द आन्सर्स ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन इन अबाउट 120 to 160 वर्ड्स ईच. 120 ते 160 शब्दांमध्ये तुम्हाला
प्रश्नांचं उत्तर लिहिणं या ठिकाणी अपेक्षित असतं. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 3 मध्ये प्रत्येक प्रश्न हा 3 मार्काचा असेल. एकूण 2 प्रश्न विचारले जातील आणि 2 प्रश्नांना मात्र या ठिकाणी तुम्हाला ऑर क्वेश्चन किंवा ऑप्शन क्वेश्चन्स दिलेला असेल. अशा पद्धतीने तुम्हाला 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची आणि क्वेश्चन नंबर 4, राईट द आन्सर्स ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन इन अबाउट 200 to 250 वर्ड्स इच. याचाच अर्थ 200 ते 250 शब्दांमध्ये लिहायचा आहे. म्हणजेच हा लॉंग आन्सर टाइप क्वेश्चन असेल. या ठिकाणी तुम्हाला एकच प्रश्न विचारला जाईल, त्याला एक ऑर पण असेल आणि दोन्हींपैकी तुम्हाला एक प्रश्नाची या ठिकाणी निवड करायची आणि तो प्रश्न असेल 4 मार्काला. म्हणजे एकंदर लक्षात ठेवा, तुम्हाला प्रश्न क्रमांक 3 आणि प्रश्न क्रमांक 4 मध्ये तुम्हाला ऑप्शन असतील, म्हणजे चॉईस क्वेश्चन असेल. त्या ठिकाणी दोन्हींपैकी एक प्रश्न निवडायचा, तो लिहायचा. असा दोन्ही प्रश्नांमध्ये तुम्हाला थोडा चॉईस क्वेश्चन असल्यामुळे तुम्हाला मार्क मिळवण्याची जास्त संधी प्रश्न क्रमांक 3 आणि प्रश्न क्रमांक 4 मध्ये असेल. त्यानंतर त्याच्याकडे एवढं काही जास्त लक्ष देऊ नका, पण तरी पण तुम्हाला माहिती असावं की जे काही प्रश्नपत्रिकेचं ऑब्जेक्टिव्ह वाईज डिव्हायडेशन केलेलं असतं मार्कांचं, त्यामध्ये 20 मार्काची जी काही प्रश्नपत्रिका असेल त्यामध्ये नॉलेज वरती आधारित 4 मार्काचे प्रश्न असतील, कॉम्प्रिहेन्शन वरती 7 मार्काचे प्रश्न असतील, ऍप्लिकेशन वरती 7 मार्काचे प्रश्न असतील, स्किल वरती 2 मार्काचा प्रश्न असेल. असे टोटल 20 मार्काची प्रश्नपत्रिका तुम्हाला या प्रश्नपत्रिकेमध्ये असणार आहे. याचा अर्थ ऍप्लिकेशन कॉम्प्रिहेन्शन याच्यावरती जास्त मार्कांचे प्रश्न दिलेले असतील, याचाही तुम्ही या ठिकाणी विचार करणं अपेक्षित आहे. आणि ही 3 डायमेन्शनल ब्ल्यू प्रिंट या ठिकाणी दिलेली आहे की साधारणतः ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न, शॉर्ट आन्सर टाईप प्रश्न, लॉंग आन्सर टाईप प्रश्न दोन्ही प्रकरणावरती किती किती मार्काचे विचारले जातील हे डिटेल्स या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे. आता तुम्हाला याचा अभ्यास करणं किंवा हे लक्षात ठेवण्याची काही गरज नाही. फक्त तुमच्या माहितीसाठी या ठिकाणी मी हे सगळ्या गोष्टी दाखवलेल्या आहेत. चला तर मग आपण आता पहिल्या युनिटला प्रोफिशियन्सी इन रीडिंग स्किल हा जो काय पहिला युनिट आहे किंवा पहिलं प्रकरण आहे, या प्रकरणामध्ये एकूण 5 गोष्टींचा अंतर्भाव केलेला आहे. सो हे कोणकोणते सब स्किल्स असतील त्याच्यामध्ये, द फर्स्ट वन इज प्रोसेस ऑफ रीडिंग, सेकंड वन फीचर्स अँड टाइप्स ऑफ रीडिंग, नंबर 3 techniques of reading with fluency and intonation for different types of reading, number 4 reading skill as a tool for reference work, and the last one is practice regarding reading and speaking skill. So these are 5 sub skills or sub points in under the unit first. So या 5 गोष्टींचा आपल्याला एकंदर या ठिकाणी विचार करावयाचा आहे. आता तुम्हाला मगाशी मी बोललेलो होतो काही सॅम्पल क्वेश्चन्स मी या ठिकाणी देणार आहेत. याचा अर्थ तेच परीक्षेला येतील किंवा तोच फक्त अभ्यास करायचा असं अजिबात नाही. फक्त तुमच्या माहितीसाठी काही प्रश्न दिलेले आहेत, तर त्या प्रश्नांचा तुम्ही बारकाईने विचार करावा. अशाच पद्धतीने इतर प्रश्नांचा पण या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे. आता ऍज फार ऍज द फर्स्ट सब युनिट इज कन्सर्न, द फर्स्ट पॉइंट इज द प्रोसेस ऑफ रीडिंग. So if you are thinking about the process of reading, under this title we have to think the 3 main reading. The first one is emergent reading, second is phonic reading, and third one is sight reading. As I told you that I have studied all the question papers very thoroughly. So या प्रोसेस ऑफ रीडिंग वरती आतापर्यंत म्हणजेच जून 2017 पासून ते डिसेंबर 2025 पर्यंत कोणकोणते प्रश्न आलेले आहेत, त्या सगळ्या प्रश्नांचा या ठिकाणी मी नोटिंग करून ठेवलेलं आहे की जेणेकरून तुम्हाला हे प्रश्न माहिती असावेत. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की इयत्ता 10वी मध्ये आणि इयत्ता 12वी मध्ये तुमच्या शिक्षकांनी तुमच्याकडून अशा अनेक क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करून घेतलेल्या होत्या. त्याचं कारण असं होतं की प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न कशा पद्धतीने येऊ शकतात
हे जर तुम्हाला नॉलेज कळालं आणि ते प्रश्न जर तुमच्या वाचनात आले वारंवार, तर ते प्रश्न तुमच्या ओळखीचे होतात आणि तुमची सायकोलॉजी थोडी पॉझिटिव्ह व्हायला सुरुवात होते की नाही, हा प्रश्न मी वाचलेला आहे, या प्रश्नाचं उत्तर काय आहे मला माहिती आहे. आणि डेफिनेटली हा कॉन्फिडन्स तुम्हाला चांगले मार्क मिळवण्यासाठी निश्चित उपयोगी पडतो. And that's why all the questions are given there. You can note down all these questions and just study that emergent reading वरती कशा वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न विचारले गेलेत, फोनिक रिडिंग वरती कशा कशा पद्धतीचे वेगवेगळे प्रश्न विचारले गेलेत आणि साईट रिडिंग वरती कोणकोणते वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न विचारले गेलेत. त्या सगळ्या प्रश्न तुमच्या जर वाचनामध्ये आले की एक तुमचा माइंड प्रिपेअर होतो या प्रश्नांसाठी अँड डेफिनेटली यू विल गेट द गुड मार्क्स इन कमिंग एक्झाम. सो दीज आर सम क्वेश्चन्स. त्यानंतर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न हे अतिशय महत्वाचे असतात आणि ऑब्जेक्टिव्ह चे प्रश्न हे स्कोरिंग करणारे प्रश्न असतात. तुम्हाला माहिती आहे 4 मार्काचे प्रश्न हे ऑब्जेक्टिव्ह टाईप असणार आहेत आणि जर तुम्हाला चारही प्रश्न व्यवस्थित सोडवता आले, चारहीचे चारही ऑब्जेक्टिव्ह प्रश्न व्यवस्थित सोडवता आले, तर पासिंगला तुम्ही अतिशय जवळ जाता. म्हणजे 4 गुण जर मिळाले तर फक्त 6 गुण तुम्हाला प्रश्न 2, प्रश्न 3 आणि प्रश्न 4 मध्ये फक्त 6 गुण मिळवायचे असतात. सो इट्स व्हेरी इझी आणि टार्गेट तुमचं हेच असणं अतिशय आवश्यक आहे. म्हणून मी नेहमी सांगतो की आता अभ्यास करताना स्मार्ट अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि स्मार्ट अभ्यास करणं म्हणजे काय, तर महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणं, शॉर्ट टाइम मध्ये सगळ्यात जास्त अभ्यास कसा करता येईल या पद्धतीचा अभ्यास तुम्ही या ठिकाणी आता सुरुवात करणं किंवा केलेला असेल अशी अपेक्षा आहे. आणि म्हणून मी 2017 ते मे 2022 पर्यंतचे सगळे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स ज्या परीक्षेला विचारले गेलेले आहेत त्याचा एक व्हिडिओ तयार केलेला आहे आणि त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवरती दाखवतोय. तुम्ही ह्या व्हिडिओला तुम्ही क्लिक करू शकता आणि तुम्हाला आतापर्यंतचे सगळे प्रश्न या ठिकाणी पाहायला मिळतील. त्यानंतर जून 12 नंतर म्हणजे जून नंतर जानेवारी 2023 ची प्रश्नपत्रिका किंवा परीक्षा झाली तेव्हापासूनचे तर आता डिसेंबर 2025 पर्यंतचे ऑब्जेक्टिव्ह टाईपचा एक व्हिडिओ लवकरच 2-4 दिवसामध्ये अपलोड केला जाईल. तेही तुम्हाला सगळे ऑब्जेक्टिव्ह टाईपचे प्रश्न या ठिकाणी पाहायला मिळतील. मला वाटतं याचा पण निश्चित तुम्हाला परीक्षेला फायदा होईल. चला तर मग प्रोसेस ऑफ रिडिंग वरती एकूण 3 प्रोसेस ऑफ रिडिंगचा अभ्यास करावायचा आहे. त्याच्यापैकी मी तुम्हाला सांगितलं एक एमर्जंट रिडिंग आहे, 2 फोनिक रिडिंग आहे आणि 3rd वन साईट रिडिंग आहे. मागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये म्हणजे जून 2025 आणि डिसेंबर 2025 वरती 2 प्रश्न विचारले गेलेले आहेत. तो म्हणजे फोनिक रिडिंग वरती एक आलेला आहे आणि साईट रिडिंग वरती एक आलेला आहे. आणि साधारणतः हे जर 2 प्रश्न आपण वगळले तर आपल्याकडे एकच प्रोसेस ऑफ रिडिंग मधला प्रश्न राहतोय, तो म्हणजे एमर्जंट रिडिंग. पण एमर्जंट रिडिंग वरती आतापर्यंत कोणते प्रश्न आलेले ते साधारणतः तुम्हाला ऑन स्क्रीन वरती दिसतायत. ते त्यामधला पहिला प्रश्न एक्सप्लेन द स्टेजेस ऑफ एमर्जंट रिडिंग. हा एक प्रश्न दिसतोय तुम्हाला डिसेंबर 23 3 मार्काला विचारलेला आहे. त्यानंतर एक्सप्लेन एमर्जंट रिडिंग जानेवारी 2021 ला 3 मार्क्ससाठी विचारलेला आहे आणि एक्सप्लेन द स्टेजेस ऑफ एमर्जंट रिडिंग डिसेंबर 23 ला 3 मार्कासाठी विचारलेला आहे. याचा अर्थ हे तिन्ही वेळेला 3-3 मार्काला प्रश्न विचारलेला आहे. मला कोण सांगेल का जर 3 मार्काला प्रश्न विचारलेला असेल तर प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक कितवा असेल? हा Question 2. Question number 3. क्वेश्चन नंबर 3. येस नम्रता, यू आर राईट. जर 3 मार्काला प्रश्न असेल तर प्रश्न क्रमांक 3 मध्ये असेल. जर 2 मार्काचा प्रश्न असेल तर प्रश्न क्रमांक 2 मध्ये असेल. आणि 4 मध्ये असेल तर प्रश्न क्रमांक 4. आणि 1 मार्काचा प्रश्न असेल ऑब्जेक्टिव्ह तर प्रश्न क्रमांक पहिला. याचा अर्थ आतापर्यंत प्रत्येक वेळेस एमर्जंट रिडिंग वरती जो प्रश्न विचारलेला आहे तो प्रश्न क्रमांक 3 मध्ये 3 मार्कांसाठी विचारला गेलेला आहे. आता पहा याचे एक साधारणतः सॅम्पल उत्तर कसं असावं हे मी खाली दिलेलं आहे. साधारणतः पहा पॉइंट नंबर 1, चाइल्ड्स नॉलेज अबाउट रीडिंग बिफोर ही और सी लर्न्स हाऊ टू रीड.
अबाउट रिडिंग बिफोर ही सी लर्न्स हाऊ टू रीड, म्हणजे शाळेत जाण्याच्या अगोदर त्यानं तर काय स्क्रीनच दिसत. अजिंक्य पाटील का कोण आहेत? आवाज बंद करा तुमचा, म्यूट करा माईक. म्हणजे मुलं शाळेत जाण्याच्या अगोदर जे ते शिकतात, जे रिडिंग करतात, दॅट इज कॉल्ड द एमर्जंट रीडिंग. नंबर 2, a child before actually acquiring conventional reading skill how alphabets knowledge shows alphabets knowledge knows a concept of meaning. म्हणजे as I am telling you that the child before 6 years back, म्हणजे आपल्याला माहिती आहे इयत्ता पहिलीचा प्रवेश हा 6 वर्ष वयोगटातील मुलांना होतो. तर त्याच्या अगोदर जे विद्यार्थी घरी बसून जे काही रिडिंग स्किल थोडंफार शिकलेलं असतात, की त्यांना अल्फाबेट्स माहित नसतो, हा अ आहे, हा ब आहे, पण तरी पण ते थोडं कसं तरी शिकतात. इट्स रिलेटेड अबाउट द एमर्जंट रीडिंग. नंबर 3, he she also has listening and retelling skill, phonetic awareness and verbal expressions. म्हणजे तुम्हाला सांगताना मी हे सांगितलं की मुलगा शाळेत जाण्याच्या अगोदर जे काही रिडिंग करतो दॅट इज कॉल्ड द एमर्जंट रीडिंग. मग ह्यावेळेस काय करतो तो मुलगा? ही और सी लिसन समवन एल्स. मोठा भाऊ असेल, घरातलं कोणाचं तर ते ऐकतो, ऐकल्यानंतर तसंच बोलायला लागतो. इट्स रिलेटिंग अबाउट फोनेटिक अवेअरनेस अँड द एक्सप्रेशन. बॉडी लँग्वेज वापरतो, फोनेटिक अवेअरनेस तो त्याच्यामध्ये वापरतो, and that is correlate with the emergent reading. Literacy begins long before children begin formal education in school. आता आपण याला इन्फॉर्मल एज्युकेशन म्हणू, की जे शाळेत जाण्याच्या अगोदर जे काही एज्युकेशन मिळतं दॅट इज कॉल्ड द इन्फॉर्मल एज्युकेशन. मग फॉर्मल एज्युकेशन स्टार्ट्स when he or she started going to school. त्याला फॉर्मल एज्युकेशन म्हणतो. तर एमर्जंट रिडिंग हे फॉर्मल एज्युकेशनचा भाग नसून तो इन्फॉर्मल एज्युकेशनचा असतो, म्हणजे शाळेत जाण्याच्या अगोदरचा. अँड द लास्ट पॉइंट इज चिल्ड्रन नो द नेम ऑफ द चॉकलेट और एनी अदर थिंग्स बाय सीइंग द रॅपर. हा, मुलांना चॉकलेटचा फक्त रॅपर जरी दाखवला दे स्टार्ट सेइंग इट्स अ चॉकलेट. आईस्क्रीमचा रॅपर दाखवा मुलांना, दे टेल्स आईस्क्रीम. पेन्सिल दाखवा, दे से पेन्सिल. घरातली कोणती एखादी वस्तू दाखवा, they tell the name of that particular thing, and that is related about the emergent reading. So guys, these are the 5 points which shows that emergent reading. आता याचे स्टेजेस कोणकोणते असतील एमर्जंट रिडिंगचे? चाइल्ड मेक्स डिफरन्स बिटवीन बुक्स अँड टॉईज. विद्यार्थ्यांना कळतं बुक्स कोणते, टॉईज कोणते. अ चाइल्ड लर्न टू बिगिन रिडिंग, hold a book in his or her hand, turn pages and respond to the picture. आपल्याला घरामध्ये नेहमी हे दिसतं की लहान मुल वडील पेपर वाचत असेल, मोठा भाऊ किंवा बहीण घरामध्ये पुस्तक घेत असेल, तर ते लहान मुल पण त्याच्यासारखं पुस्तक घेतं, भले त्याला त्याच्यातलं काहीही कळत नाही. मोठा भाऊ किंवा बहीण जसं पेजेस उलटतात, टर्न करतात, तसं ते पेजेस टर्न करतं. मनातले मनात फुटफुटतं, ते चित्रावरती बोट ठेवून कॅट म्हणतं, डॉग म्हणतं, मम्मा, ट्री, एलिफंट. Number 3, a child enjoy repetition of stories. ते कथा सांगतं पावरली पण. A child focuses on pictures in the book. चित्रातल्या पिक्चर वरती फोकसिंग करतं, त्याविषयी सांगतं. A child develops a concept print word. तर प्रिंट वरचं असोसिएशन विथ द पिक्चर और ऑब्जेक्ट याला ते असोसिएट करायचा प्रयत्न करतं. A child focuses on reading words and a child tries to use variety of reading. आणि ते विद्यार्थी, तो मुलगा वाचायला सुरुवात करतो. सो दिस इज अबाउट द एमर्जंट रिडिंग. आता एमर्जंट रिडिंगचे स्टेप्स आणि स्टेजेस कोणकोणते? सॉरी, ऍक्टिव्हिटीज कोणकोणत्या आहेत? सजेस्ट 2 ऍक्टिव्हिटीज टू डेव्हलप एमर्जंट रिडिंग इन युअर क्लास. जून 2024 ला 2 मार्कासाठी हा प्रश्न आलेला होता. आता विद्यार्थी मित्रांनो, ह्या काही गोष्टी मी माझ्या मनाच्या टाकलेल्या आहेत. त्याच्यामध्ये कदाचित तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला वेगळ्या पद्धतीच्या माहिती दिलेली असेल, ती माहिती तुम्ही यूज करा.
गरज पडल्यास याच्यातली पण थोडीफार माहिती तुम्ही यूज करू शकता. आता पिक्चर वॉक ऍक्टिव्हिटी, आता काय म्हणतात पहा, डेव्हलप एमर्जंट रिडिंग इन युअर क्लास अँड शो सम ऍक्टिव्हिटीज. वर्गामध्ये कोणकोणत्या कृती तुम्ही करून घ्याल एमर्जंट रिडिंग साठी. आता वर्गामध्ये नाही म्हणता येणार तर आपण एक साधारणतः ज्या मुलांना काहीच जमत नाही किंवा घरी आपले जे काही लहान मुलं असतात त्यांच्यासाठी एमर्जंट रिडिंगच्या स्टेजेस ऍक्टिव्हिटीज कोणत्या असतील तर पिक्चर वॉक ऍक्टिव्हिटी. आता पिक्चर वॉक ऍक्टिव्हिटी काय पहा तिथे लिहिलंय मी तिथे. शो चिल्ड्रन अ पिक्चर बुक विदाउट रीडिंग द टेक्स्ट. Turn the pages slowly and ask questions such as, what do you see in this picture? What do you think will happen next? Who is this character? तर असे चित्र दाखवून त्या मुलांना असे काही प्रश्न विचारले गेले पाहिजेत. Encourage children to describe the pictures and predict the story. After the discussion, read the story aloud and compare this prediction with the actual story. तर काही प्रेडिक्शन करून तुम्ही विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने करू शकता. दुसरी ऍक्टिव्हिटी पहा, लेटर पिक्चर मॅचिंग गेम. कसं करणार पहा, खाली लिहिलेलं मग प्रोसिजर लिहिले त्याच्यामध्ये. प्रिपेअर लेटर कार्ड्स ABC and picture card apple, ball, cat, etc. Spread the cards on the table or floor. जमिनीवरती ते कार्ड किंवा पिक्चर्स टाका and ask students to match each picture with the letter that represents its beginning sound. A apple, त्यांनी ते मॅच करावं कार्ड विथ द पिक्चर. B ball, C cat, आणि let the child say the letter name and word aloud while. तर हे अशा पद्धतीने तुम्हाला दोन ऍक्टिव्हिटी वर्गामध्ये करता येऊ शकते. आता साईट रिडिंग, मी थोडे काही एक दोन प्रश्न साईट रिडिंगचे पण घेतले. तुम्हाला आणखी एक महत्वाची गोष्ट सांगतो मित्रांनो. S4चा पेपर मध्ये S4 चे 2च चॅप्टर्स आहेत आणि प्रत्येक चॅप्टर 10 मार्कासाठी, आणि त्या मानाने प्रत्येक चॅप्टरचा म्हणजे अतिशय छोटे छोटे चॅप्टर्स आहेत ते, म्हणजे एवढे पेजेस नाही. जर तुम्ही पुस्तकामध्ये पाहिले तर जास्त पेजेस नाही प्रत्येक युनिट. म्हणजे 10 मार्कासाठी मी असं सांगेल की कोणताही भाग वगळू नका तुम्ही अभ्यास करताना. प्रत्येक भागावरती प्रश्न विचारला जातो, प्रत्येक भागावरती प्रश्न विचारला जातो. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा की याच्या अगोदर जी प्रश्नपत्रिका आलेली आहे किंवा परीक्षा झालेली आहे त्याच्यातले प्रश्न थोडे तुम्ही बाजूला ठेवा, कारण मागच्या परीक्षेतले प्रश्न हे येऊ घातलेल्या परीक्षेमध्ये जास्त करून विचारले जात नाही. म्हणून थोडा, पण काही काही प्रश्न विचारले जातात. प्रश्नांची भाषा बदलून पण विचारले जातात, आणि म्हणून असा कोणताही भाग वगळू नका. त्याच्यातल्या सगळ्या भागांचा व्यवस्थित पद्धतीने तुम्ही अभ्यास करा. आता याच्यातला दुसरा जो भाग आहे म्हणजे प्रोसेस ऑफ रिडिंग मध्ये 3 भाग होते, मी तुम्हाला सांगितलं. कोण सांगेल पहिला भाग? इमर्जंट रीडिंग. सेकंड? फोनिक रीडिंग. साइट रीडिंग. फोनिक रिडिंग आणि साईट रिडिंग. साइट रीडिंग. हा, हे 3 भाग आहेत. तर 3 भागापैकी पहिला भाग आपण एमर्जंट रिडिंग म्हणजे काय, त्याचे स्टेजेस काय काय. दुसऱ्यातला थोडा साईट रिडिंग पण पाहणं आवश्यक आहे आपल्याला. So what is the importance of sight reading? How is sight reading important in your study? Explain. Number 1, to present visual object before a child. लक्षात ठेवा, मी याच्यातले काही क्ल्यूज तुम्हाला सांगतो पहा, ते तुम्हाला किती भावतात किंवा तुम्हाला किती कळतात. एमर्जंट रिडिंग म्हटलं रे मात्र की तुमच्या डोळ्यासमोर हा एक कॉन्सेप्ट लक्षात आला पाहिजे की द चाइल्ड बिफोर गोइंग टू स्कूल, मुलगा शाळेत जाण्याच्या अगोदर जे रिडिंग करतो दॅट इज कॉल्ड द साईट रिडिंग. मग त्याच्यामध्ये बुक्स असतात, टॉईज असतात, रॅपर्स तुम्हाला सांगितलं, पिक्चर बुक्स असतात, रिटेलिंग असतं, प्रेडिक्शन असतं त्याच्यामध्ये.
साईट रिडिंगचा क्ल्यू सांगतो तुम्हाला, म्हणजे हे थोडे काही शब्द तुम्ही लक्षात ठेवले की यू विल गेट टू नो ऑल दिस थिंग. साईट रिडिंग म्हणलं की ऑलवेज साईट रिडिंग कम्स विथ व्हिज्युअल ऑब्जेक्ट और द रिअल ऑब्जेक्ट. लहान मुलांची पुस्तकं, पहिली दुसरीचे पुस्तकं पहा, त्या पुस्तकांमध्ये समजायचं त्यांना ट्री शिकवायचा असेल शब्द तर ट्रीचं चित्र दिलं जातं आणि मग त्याच्या शेजारी शब्द दिला जातो ट्री. ऍपलचं पहा, ऍपल दिला जातो आणि त्याच्या पुढे लगेच APPLE ऍपल लिहिला जातो. सो चाइल्ड काय करतं, दॅट इज कॉल्ड द साईट रिडिंग. दॅट वेन someone start reading any word, the word should be associated or the word should be supported with proper picture or proper object. आणि मग कोणकोणतं असतात, खाली 2 नंबरला दिले पहा. व्हिज्युअल ऑब्जेक्ट्स इन्क्लूड्स पिक्चर्स, फ्लॅश कार्ड्स, ऍक्च्युअली ऑब्जेक्ट. त्या प्री प्रायमरी सेक्शनच्या शाळांमध्ये अशा पद्धतीने शिकवलं जातं. म्हणजे ऍपलला ए लगेच चित्र देतील ऍपल. बी शिकवायचं असेल तर बॅट, बॉल. सी शिकवायचं असेल तर कॅट, क्रोकोडाईल, cucumber. So these are the things supporting that sight reading. ते चित्र पाहिलं की तो शब्द लगेच त्याच्या डोळ्याला चित्र पण दिसतं आणि तो शब्द पण दिसतो. नंबर 3, रीडिंग विथ गेम्स. गेमच्या पद्धतीने वाचलं जातं ते साईट रिडिंग. कलेक्शन हेल्प्स टीचर्स अँड पॅरेंट्स. ऑल दिस collections of flashcard, actual object, गेम्स, त्याचा सगळ्यांचा वापर शिक्षकाला आणि पॅरेंट्सला होतो फॉर द साईट रिडिंग. साईट इज असोसिएटेड विथ अ वर्ड. सांगितलं तुम्हाला, when there is a picture of a tree, that picture of a tree is supported with the spelling tree, TREE. Number 6, sight word builds speed and fluency. साईट वर्डला काय होतं पहा, लक्षात ठेवा. फॉर एक्झाम्पल मी ट्री घेतला, त्याच्या शेजारी स्पेलिंग पण लिहिलेले आणि ट्रीचं चित्र पण दिलेले. आता इथे म्हटलं साईट वर्ड बिल्ड स्पीड अँड फ्लुएन्सी. मुलं ज्यावेळेस त्या ट्री म्हणतात दे कॅनॉट रीड द स्पेलिंग. एक मिनिट. हा, तर विद्यार्थी ते चित्र पाहिल्यानंतर ते लगेच ट्री म्हणतात. दे कॅनॉट रीड द स्पेलिंग TREE. They only watch or observe the picture of a tree and they start reading the word tree. So definitely it builds the speed and as well as the fluency. They do not read the spelling. So automatically speed comes and fluency comes down. Number 7, accuracy, speed and fluency are the most important factors. That मी सांगितलं तुम्हाला. And the last one, reading with comprehension is the base of reading. चलो नेक्स्ट. डिस्क्राइब द कॉन्सेप्ट ऑफ साईट रिडिंग. मी काय आता वाचत नाही, 1-2 मिनिटं फक्त मी स्क्रीन तिथे ठेवतो सो दॅट यू कॅन रीड इट. ठीक आहे. नंबर 1, इट इज प्रोसेस ऑफ रिडिंग, टीचिंग रिडिंग युजिंग व्हिज्युअल ऑब्जेक्ट्स बिफोर चाइल्ड. हे तुम्हाला सांगितलं आता तेच. Pictures, flashcards, charts, maps, and other objects are used to develop sight reading. Reading with games can be included. The collection of visual things will help teacher and parents to teach child how to read. Build skills and fluency in reading. Sight reading helps to maintain accuracy, speed, and fluency and comprehension of reading. Number 7, learn to recognize words without sounding of the letters. And the last one, process of reading, in which teacher introduces reading to beginners. So this is the process of reading regarding the sight reading. Next one. तुम्हाला मध्ये जर काही कोणाला विचारायचं असेल तर you can ask me anytime.
ओके. आता विच टेक्निक्स विल यू यूज टू टीच साईट रिडिंग? साईट रिडिंगचे टेक्निक्स कोणकोणते वापरू शकाल तुम्ही? पहिले पहा, सी अँड से, स्पेल रिडिंग, आर्म टॅपिंग, एअर रायटिंग आणि टेबल रायटिंग. प्री प्रायमरी सेक्शनच्या शाळेमध्ये ह्या सगळ्या कृती केल्या जातात का? आता सी अँड से म्हणजे काय? फलकावरती लिहिलेलं पहा आणि म्हणा. स्पेल रिडिंग म्हणजे स्पेलिंग लिहिलेलं असतं and one has to read after the teacher. आर्म टॅपिंग म्हणजे हाताने टॅपिंग करायचं, TREE ट्री. टेबल टॅपिंग, टेबल वरती टॅपिंग करायचं ते. So write the word on the table. So these are some techniques that you can use to teach sight words here. मित्रांनो, पहिला जे 5 मुद्दे होते त्या 5 मधला पहिला प्रोसेस ऑफ रिडिंगचा या ठिकाणी मुद्दा संपलेला आहे. सब पॉइंट मधला दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे फीचर्स अँड टाइप्स ऑफ रिडिंग. आता फीचर्स अँड टाइप्स ऑफ रिडिंग याचा जर विचार केला तुम्ही तर याच्यामध्ये एकूण 5 सब पॉइंट्स असतील. द फर्स्ट वन इज लाऊड रिडिंग, सेकंड वन इज कोरल रिडिंग, थर्ड वन इज सायलेंट रिडिंग, फोर्थ वन इज पॉपकॉर्न रिडिंग अँड फिफ्थ वन इज पार्किंग रिडिंग. जून 2025 ची जर प्रश्नपत्रिका पाहिली, एकच सेकंद, तर जून 2025 मध्ये टाइप्स ऑफ रिडिंग वरती कुठलाही प्रश्न आलेला नाही. तेव्हा मी प्रश्न सांगतो मी कोणते आलेले होते. सजेस्ट एनी 3 ऍक्टिव्हिटीज फॉर डेव्हलपिंग रिडिंग, जून 2025 चा आलेला प्रश्न आहे. त्यानंतर हाऊ विल यू यूज इनसायक्लोपीडिया, तो शेवटच्या रेफरन्स वरती आलेला आहे. त्यानंतर हाऊ फोनिक रिडिंग इज युजफुल फॉर स्टुडंट्स टू लर्न रिडिंग, मी तुम्हाला आता सांगितलं की जून 2025 चा तो प्रश्न आलेला आहे. आणि त्याला और प्रश्न आलेला होता, डिस्क्राईब द कॉन्सेप्ट ऑफ साईट रिडिंग इन डिटेल, तर तो एक त्याच्यात आलेला होता. टाइप्स ऑफ रिडिंग वरती एकही प्रश्न मागच्या वर्षी आलेला नाहीये. जर डिसेंबर 2025 ची प्रश्नपत्रिका आहे म्हणजे रिपीटरची जी प्रश्नपत्रिका होती त्याच्यामध्ये फोनिक रिडिंगचा एक प्रश्न आलेला होता. त्यानंतर याच्यावरती म्हणजे टाइप्स ऑफ रिडिंग वरती तिथे पण प्रश्न आलेला नव्हता. म्हणजे साधारणतः तुम्ही हे 4-5ही टाइप्स ऑफ रिडिंगचे प्रश्न तयार करून ठेवा मित्रांनो. सांगता येत नाही त्यातला कोणताही प्रश्न येऊ शकेल. आणि मी परत एकदा माझं स्टेटमेंट वापरतो की कुठलाही भाग ऑप्शनला ठेवू नका. ठीक आहे, चलो. सो वी विल थिंक अबाउट द फीचर्स अँड टाइप्स ऑफ रिडिंग या ठिकाणी. आता सायलेंट रिडिंग वरती एकच मिनिट, थोडं मी तुम्हाला प्रश्नपत्रिकांचे मी सगळे मुद्दे लिहून ठेवलेले तेच मी दाखवतो तुम्हाला, सो दॅट तुम्हाला त्याचा उपयोग होऊ शकेल. एक मिनिट. ठीक आहे, रेकॉर्डिंग चालू असल्यामुळे मिनिमाइज करता येत नाही मला, ते प्रश्न तुम्हाला दाखवता येत नाही. ठीक आहे, तर हे जे काय 5 रिडिंग होते त्याच्यापैकी पहिला सायलेंट रिडिंग वरती आपण थोडा भर देऊया. सायलेंट रिडिंग वरती अनेक वेळा प्रश्न विचारला गेलेला आहे.
सायलेंट रिडिंग इज अ रिडिंग ऑफ वर्ड्स और सेंटेन्सेस विदाउट प्रोड्युसिंग साऊंड ऑडिबल टू अदर्स. ही त्याची व्याख्या आहे साऊंड सायलेंट रिडिंग मध्ये. मित्रांनो, याच्यावरती एक ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न विचारला गेलेला होता. प्रश्न असा होता, सायलेंट रिडिंग इज अ रिडिंग ऑफ वर्ड्स और सेंटेन्सेस प्रोड्युसिंग साऊंड ऑडिबल टू अदर्स. थोडा याला हायलाइटेड करतो हा वर्ड, तुमच्या लक्षात येऊन जाईल. दिसतोय तुम्हाला हायलाइटेड केलेला वर्ड कोणता आहे? विदाउट आहे ना. तर ऑब्जेक्टिव्ह, माझा आवाज येतो का सगळ्यांना? Yes, sir. हो. येस. आता पण विदाउट शब्द काढून टाकला तर तो लाऊड रिडिंग होतोय. येस. साक्षी, हँड रेज केलाय, तुला शंका आहे का काही? साक्षी, ठीक आहे. आता हा विदाउट शब्द जर मी काढून टाकला तर ही व्याख्या लाऊड रिडिंगची होते. म्हणजे लाऊड रिडिंग पण आपल्याला अभ्यासायचं आहे पुढे. आणि ऑब्जेक्टिव्हला असा प्रश्न विचारलेला होता, सायलेंट रिडिंग इज अ रिडिंग ऑफ वर्ड्स और सेंटेन्सेस प्रोड्युसिंग साऊंड्स ऑडिबल टू अदर. आणि कंसामध्ये सूचना दिलेली होती, करेक्ट द सेंटेन्स. मग तिथे फक्त विदाउट शब्द टाकायचा होता आणि तुम्हाला 1 मार्क मिळतील. किंवा असाही होऊ शकेल, इथे लिहितील सायलेंट रिडिंगच्या ऐवजी सायलेंट शब्द काढतील आणि लिहितील लाऊड रिडिंग इज अ रिडिंग ऑफ वर्ड्स और सेंटेन्सेस विदाउट प्रोड्युसिंग साऊंड ऑडिबल टू अदर्स. मग आता काय करावं लागेल आपल्याला? लाऊड रिडिंग जर दिलं तर विदाउट शब्द काढावं लागेल, राईट? शब्द. हा, म्हणजे विदाउट शब्द हा एकच शब्द असा आहे की तुमचा आन्सर बदलून देऊ शकतो. सायलेंट रिडिंग आलं की विदाउट शब्द असेल, लक्षात ठेवायचं. सायलेंट रिडिंग असेल तर विदाउट शब्द असेल आणि लाऊड रिडिंग असेल तर विदाउट शब्द वाक्यामध्ये असणार नाही. जर ऑब्जेक्टिव्हला प्रश्न विचारला तर ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवा. चला, आता याची व्याख्याच दिलेली आहे की विदाउट प्रोड्युसिंग साऊंड ऑडिबल टू अदर्स. म्हणजे आपण त्याला मराठीत म्हणतो मनात ते मनात वाचणं. आता खाली त्याचे पॉइंट्स पहा. व्हॉट आर द ऍडव्हान्टेजेस? सायलेंट रिडिंग इज अ रिडिंग कम्प्लिटली इन सायलेन्स विदाउट मुव्हिंग लिप्स. पोटांची हालचाल न करता जे रिडिंग केलं जातं त्याला सायलेंट रिडिंग म्हणतात. इट्स एम ऍट इम्प्रूव्हिंग आय स्पॅन. त्याचं एम काय आहे सायलेंट रिडिंगचं? आय स्पॅन आहे. म्हणजे नंबर ऑफ वर्ड्स आईज टेक ऍट अ वन जम्प. याच्यावरती पण ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न विचारला गेलेला होता, तुम्ही लक्षात ठेवा. ते ऑब्जेक्टिव्हच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसून येईल तो प्रश्न. नंबर 3, सायलेंट रिडिंग हेल्प द लर्नर टू डेव्हलप द ॲबिलिटीज लाईक फाइंडिंग द मेन आयडियाज, answering questions, summarizing, prediction, critically examining, etc. म्हणजे विद्यार्थ्यांना हेल्प कशा कशामध्ये करतं ते? स्टुडंट्स फाइंड आउट द मेन आयडिया, मुख्य मुद्दा कळतो. आन्सरिंग क्वेश्चन्स, प्रश्नांची उत्तरं देतात. समरायझिंग करतात, म्हणजे संक्षिप्त रूपाने सांगायचा प्रकार. प्रेडिक्शन म्हणजे अंदाजे तुम्हाला काही गोष्टी करेक्ट सांगायचा प्रयत्न करतात. आणि क्रिटिकली एक्झाम, क्रिटिकल थिंकिंग असतं पहा त्याच्यात. सायलेंट रिडिंग इन्क्लूड्स लव्ह फॉर रिडिंग. जयश्री, स्क्रॅचेस करायला लागले तू. Silent reading includes love for reading and it is an individualized reading. Love for reading असते पहा. आता आणखी तुम्हाला काही महत्वाचे मुद्दे याच्यामध्ये सापडतील. हा, इथे पुढे आलेले पहा. सायलेंट रिडिंग इज फॉर प्लेजर अँड प्रॉफिट. आनंदासाठी वाचलं जातं असं म्हटलं जातं. तुम्हाला माहिती आहे हायर स्टुडंट्स हे सगळे सायलेंट रिडिंग करतात. आपल्याकडे जी लायब्ररी सिस्टीम चाललेली आहे त्या लायब्ररीमध्ये भरपूर विद्यार्थी ऍट अ टाइम बसतात अँड दे ऑल आर रिडिंग सायलेंटली. दॅट इज कॉल्ड इन डेप्थ स्टडी. पुढचा फायदा आहे त्याचा, इन डेप्थ स्टडी. नंबर 8, युजफुल फॉर लिंग्विस्टिक्स अँड लिटरेचर स्टडीज. लिंग्विस्टिक्स म्हणजे भाषिक
आणि वाङ्मयीन अभ्यासासाठी मात्र याचा वापर केला जातो. क्विकर अँड टाइम सेव्हिंग. यू नो दॅट सायलेंट रिडिंग इज ऑलवेज फास्टर दॅन लाऊड रिडिंग. लाऊड रिडिंगला आपल्याला पोटांची, जिभेची, स्पीच ऑर्गनची आपल्याला मुवमेंट करावी लागते आणि इट टेक्स सम टाइम. बट वेन देर इज अ सायलेंट रिडिंग we cannot use tongue, lips or move all these things. So it is really faster than loud reading. OnePlus कोणतरी स्क्रीनवरती परत काहीतरी करायला लागले. मी रिमूव्ह करून टाकेल तुम्हाला, माझ्याकडे हत्यार आहे ते. तुम्हाला जॉईन होता येणार नाही परत. अनेक विद्यार्थी वेटिंगला आहेत. मी फक्त 100 विद्यार्थ्यांना अलाउड केलेलं आहे, त्यामुळे इतर विद्यार्थी जॉईन होतील तुम्हाला जर काढून टाकलं तर. So be careful about it. Next one, habit of independent study is developed. Independent study habit develop, म्हणजे स्वतंत्र अभ्यासाची सवय लागते सायलेंट रिडिंग. होल क्लास एंगेज ऍट द सेम टाइम. पूर्ण वर्ग ऍट अ टाइम काय होतो, एंगेज होतो सायलेंट रिडिंग असताना. युजफुल फॉर रिसर्च वर्क. संशोधनात्मक अभ्यासासाठी सायलेंट रिडिंगच करतात. And teachers don't know how to evaluate students in case of pronunciation, space, pauses, speed and articulation. हा खरं त्याचा डिफॉल्ट आहे किंवा आपण डिमेरिट म्हणून सायलेंट रिडिंगचं. शिक्षकाला कळत नाही विद्यार्थी बरोबर वाचतो का, त्याचे उच्चार बरोबर आहेत का, स्ट्रेस बरोबर आहेत का, पॉजेस बरोबर आहेत का, स्पीड बरोबर आहे का, किंवा आर्टिक्युलेशन बरोबर. सो दीज आर सम बेनिफिट्स और मेरिट्स ऑफ सायलेंट रिडिंग. नेक्स्ट क्वेश्चन. Explain the concept of popcorn reading. Popcorn reading. छोटी त्यासाठी एक मिनिटाचा नाही, दुसरा संदर्भ दे. आपण प्रत्येकाने पॉपकॉर्न खाल्लेलं असते. थिएटरमध्ये सिनेमा पाहायला जातो त्यावेळेस पॉपकॉर्न दिलं जातं किंवा बाहेर पण खातो. पॉपकॉर्न बनवताना एक पद्धत असते, तिथे गरम वाळूवरती ते पॉपकॉर्न टाकतात, मक्याचे दाणे टाकतात. ते भरपूर दाणे टाकलेले असतात त्या ठिकाणी. तर त्यातला कोणता दाणा पहिल्यांदा तयार होईल हे माहित नसतं, असे पडपड पडपड वरती उठतात. तर व्हाय इट इज कोरिलेटेड विथ पॉपकॉर्न रिडिंग. पॉपकॉर्न रिडिंगला कोरिलेट का केलं ते, तर पॉपकॉर्न रिडिंग शिक्षक अशा पद्धतीने घेतो वर्गामध्ये की वर्गातल्या कोणत्याही विद्यार्थ्याला उभं राहायला सांगतो आणि आस्किंग हिम टू स्टार्ट द रिडिंग. कोणत्याही विद्यार्थ्याला नंबर वाईज नाही सांगत. पहिल्या विद्यार्थ्यांनी पहिल्या 5 ओळी वाचल्या की 6व्या ओळीपासून लगेच दुसऱ्याचं नाव घेतो शिक्षक आणि त्याला सांगतो की यू कॅन स्टार्ट. त्याच्या पुढचं वाचायला सुरुवात कर. म्हणजे एव्हरीवन इज व्हेरी कॉन्शियस दॅट दे डोंट नो ऍट व्हॉट टाइम दॅट टर्न विल कम. And that's why everyone is conscious, everyone is paying attention to the reader, and that's why it is very important reading, and this is very good technique. आता हेच मुद्दा या ठिकाणी दिले पहा. पॉपकॉर्न रिडिंग मीन्स टू कॉल रॅन्डमली ऑन स्टुडंट्स टू रीड लाऊडली. रॅन्डमली म्हणजे 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर असं नाही. तर शिक्षक पहिले 1 नंबर सांगेल, चल 10 नंबरने वाच, चल 5 नंबरने वाच, चल 3 नंबरने वाच, चल 25 नंबरने वाचायला सुरुवात कर. दॅट इज कॉल्ड द रॅन्डमली. Point number 2, it means whether the student is ready to read or not. ज्यावेळेस पॉपकॉर्न रिडिंग देतो त्यावेळेस शिक्षकाला कळतं की वेदर स्टुडंट इज ऍक्टिव्हली पार्टिसिपेटिंग इन रिडिंग ऑर नॉट. नेक्स्ट, टू पॉप मीन्स मूव्ह और ऍक्ट विथ सडन मोशन. तुम्हाला मगाशी मी एक संदर्भ सांगितला. पॉप मीन्स टू ऍक्ट और मूव्ह. 4, when one student finishes her or his reading, another next student is asked to read loudly. It increases, enhance the power of attention. विद्यार्थ्यांचं अटेन्शन या ठिकाणी वाढतं पॉपकॉर्न रिडिंगला. इट मेक्स रिडिंग स्किल इंटरेस्टिंग. अतिशय इंटरेस्टिंग पद्धत आहे. टीचर कॅन यूज इट. इट हेल्प देम फॉर कोऑपरेटिव्ह लर्निंग. सहवाचन किंवा सह शिक्षण यातून मिळतं, म्हणजे विद्यार्थ्यांबरोबर सगळेच वाचतात. स्टुडंट्स आर ऍक्टिव्ह इन दिस प्रोसेस. प्रत्येक विद्यार्थ्याला ऍक्टिव्ह राहावं लागतं. इट टेक्स अ लॉंग टाइम टू कम्प्लीट रिडिंग द लेसन. डेफिनेटली इट विल टेक मोर टाइम. पॉपकॉर्न रिडिंग विषयी कोणाला काही विचारायचं का? आपण पुढचा पार्टनर रिडिंग घेतोय.
पॉपकॉर्न रिडिंग कळालं प्रत्येकाला? येस नो म्हणा कुणी. हो. हो सर. समजलं? कोणाला काही प्रश्न आहे का? नाही सर. याचे मेरिट्स डिमेरिट्स असे काही येत नाही ना? काय? नाही नाही, पॉपकॉर्न रिडिंग मेरिट्स वरती किंवा डिमेरिट्स? नाही, पॉपकॉर्न रिडिंग वरती असा कोणताही प्रश्न विचारला गेलेला नाही अद्याप. मेरिट्स और डिमेरिट्स सांगा. सायलेंट रिडिंग, लाऊड रिडिंगचा प्रश्न आला येतो तसा. व्हॉट आर द मेरिट्स ऑफ सायलेंट रिडिंग, व्हॉट आर द डिमेरिट्स ऑफ सायलेंट रिडिंग, किंवा व्हॉट आर द मेरिट्स ऑफ लाऊड रिडिंग, डिमेरिट्स ऑफ लाऊड, हे विचारलं जातं. परंतु पॉपकॉर्न रिडिंग वरती असा काही प्रश्न विचारला गेलेला नाहीये. ठीक आहे, पुढे चालायचं आपण. हो. पुढचा प्रश्न आहे पार्टनर रिडिंग. पार्टनर रिडिंगची कॉन्सेप्ट सगळ्याला माहिती असेल ना. पार्टनर म्हणजे एक पार्टनर तयार करायचा, दोघांच्या जोड्या तयार करायच्या, दॅट इज कॉल्ड अ पार्टनर. आपण लाईफ पार्टनर म्हणजे कोण? नवरा बायको, आपण लाईफ पार्टनर. तसं पार्टनर रिडिंग म्हणजे काय असणार? तर दोघं जण असणार. ही साधी सोपी कॉन्सेप्ट आहे. आता बा, इट इज अ कॉपरेटिव्ह लर्निंग स्ट्रॅटेजी. सहशिक्षणाची एक काय टेक्निक आहे. नंबर 2, टू स्टुडंट्स आर कमिंग टुगेदर अँड रीड ॲज असाइन टेक्स्ट वन आफ्टर द अदर. दोन विद्यार्थी एकत्र येतात आणि मग एक जण वाचतो, दुसरा जण लक्ष देतो, परत दुसरा जण वाचतो, पहिला लक्ष देतो. मेक पेअर इन द क्लासरूम. वर्गामध्ये पेअर तयार करायचे. पेअर म्हणजे दोघा जणांची एक पेअर असते. लिस्ट द स्टुडंट इन ऑर्डर फ्रॉम हायेस्ट टू लोअर अकॉर्डिंग टू द रिडिंग ॲबिलिटी. काल पालवणकर मॅडमने एक हाऊ टू मेक द पेअर ही कॉन्सेप्ट विद्यार्थ्यांना फर्स्ट इयरला सांगितली. आता तुम्हाला पण सांगतो की हाऊ पेअर्स आर मेड. पेअर्स कशा तयार केल्या जातात. समजायचं आपल्या वर्गामध्ये 20 विद्यार्थी आहेत, तर 20 विद्यार्थ्यांची रिडिंग ॲबिलिटी पाहिजे. म्हणजे सगळ्यात चांगला वाचणारा 1 नंबर, त्यानंतर त्याच्यापेक्षा कमी 2 नंबर, असं करत करत 20 विद्यार्थ्यांची लिस्ट तयार करायची एका बरोबर एक. आणि बरोबर 10-10चे पहिले 10 विद्यार्थी बाजूला काढायचे आणि 11 ते 20 विद्यार्थी बाजूला काढायचे. म्हणजे आपल्याला 2-2च्या जोड्या तयार करायच्या. आता याच्यातली जोडी कशी तयार करायची पाहिजे. आता 1 नंबरचा विद्यार्थी सगळ्यात चांगला वाचणारा असेल ना, बरोबर आहे ना? रिस्पॉन्स देत चला मला. हो. आणि 20वा विद्यार्थी काय असेल? सगळ्यात डल असेल ना, त्याला अजिबात वाचता येत नसेल. मग जोडी कशी बनवायची? 1 नंबरचा विद्यार्थ्याची जोडी 20व्या नंबरची पाहिजे. 2 नंबरचा विद्यार्थ्याची जोडी कोणाशी असेल? 19व्या नंबर. 19व्या, राईट. 3 नंबर 18व्या. 18व्या, येस. नंबर 4 17. लक्षात आलं तुम्हाला? अशा जोड्या बनवायच्या. ॲबिलिटी अकॉर्डिंग. नंतर खाली लिहिलं बा 5वा, डिवाइड द लिस्ट इन हाफ. आताच मी तुम्हाला सांगितलं किती हाफ डिवाइड करायची लिस्ट. मेक पेअर्स टेकिंग 1 स्टुडंट फ्रॉम 1 ग्रुप अँड 1 फ्रॉम ग्रुप 2. आता फक्त इंग्लिश मध्ये लिहिले, जे मराठीत मी तुम्हाला सांगितलं. फ्रॉम ग्रुप 1 टेक नंबर 1 अँड ग्रुप 2 टेक नंबर द लास्ट नंबर. म्हणजे 1 goes to 20, 2 goes to 19, 3 goes to 18 like that. This is a research-based strategy which is used for the students who lack fluency in reading skill. मला वाटतं आता हे तुम्हाला पार्टनर रिडिंग कळालं असेल. कळालं का प्रत्येकाला? फक्त तुम्हाला परीक्षेमध्ये इंग्रजीमध्ये लिहायचे. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. So I think that you got to know what is partner reading. Is it right? Okay. Can we go ahead? आपण पुढे जायचं का? येस. येस. आता कोरल रिडिंग. कोण सांगेल मराठीत काय म्हणतात रे कोरल रिडिंगला? मला पण नाही माहिती आहे मराठीतला शब्द काय. एकत्रित वाचन सर. हा, एकत्रित वाचन. एकत्रित वाचन, बरोबर. आपण पण शाळेमध्ये मुलांना वाचायला होतो ना.
उदाहरणार्थ मला आठवतं मी ज्यावेळेस शाळेमध्ये होतो त्यावेळेस, हायस्कूलला होतो त्यावेळेस आमच्या घरी जायचे टीचर आम्हाला पाढे म्हणायला लावायचे एकत्रित, दॅट इज कोरल रिडिंग. बरोबर ना? हा, कोरल रिडिंग इज व्हेरी युजफुल फॉर डेव्हलपिंग रिडिंग स्किल. आम्ही सगळे एकत्रित पाढे म्हणायचो, एकत्रित कविता म्हणायचो. इट्स वन टाइप ऑफ कोरल रिडिंग. आता ते कसं होतं पा, कोरल रिडिंग इज रिडिंग अबाउट इन युनिसन, meaning in harmony with a whole class or a group of students. सगळे विद्यार्थी एकत्र येऊन एका आवाजामध्ये, एका सुरामध्ये ज्यावेळेस ते वाचन करतात, that is called the choral reading. Point number 2, it helps to build fluency, self confidence and motivation among students. पण याचा फायदा एक असतो विद्यार्थी मित्रांनो, की ज्यावेळेस विद्यार्थी ना एखाद्याला वाचता येत नसेल ना, तो कोरल रिडिंग मध्ये वाचायला शिकतो. उदाहरणार्थ मला सांगा प्रत्येकाने की तुम्ही राष्ट्रगीत कधी खास पाठ करत बसलात का? पाठ केलं का नाही तुम्ही? सर. नाही. राष्ट्रगीत कसं म्हणायला शिकलो आपण? समूहामध्ये जेव्हा एकत्र म्हणतो तेव्हा. समूहामध्ये, बरोबर ना? म्हणजे दॅट इज कॉल्ड द कोरल रिडिंग. दिस इज द बेनिफिट ऑफ कोरल रिडिंग. ज्याला काही म्हणता पण येत नव्हतं, काहीच माहित नव्हतं, तेही विद्यार्थी काय करतात, त्याच्यामध्ये वाचायला सुरुवात करतात. लहान मुलांच्या शाळांमध्ये ही गोष्ट प्रामुख्याने घडते, प्री प्रायमरी सेक्शन. सो इट क्रिएट्स द कॉन्फिडन्स अमंग द स्टुडंट्स. विद्यार्थ्यांमध्ये कॉन्फिडन्स क्रिएट करते, फ्लुएन्सी येते विद्यार्थ्यांमध्ये, आणि एक प्रकारचा हा काय असतो, मोटिवेशन असतं विद्यार्थ्यांना. नंबर 3, it gives support to remove students drawback. एखाद्या विद्यार्थ्याला म्हणताच येत नसेल तर त्यावेळेस तो एकत्रित समूह वाचनामध्ये तो म्हणून जातो, त्यामुळे त्याच्यातला काय होतं, ड्रॉबॅक बाजूला निघून जातो. नंबर 4, it can provide an opportunity to practice, and definitely when there is choral reading, it gives really opportunity for all the guys, for all the students. Number 5, it is helpful to improve the ability to read sight words. Sight word ला coordinate करते हैं. And the last one, the students can read in a better way afterwards or their own. एकदा का आपल्याला सामूहिक राष्ट्रगीत म्हणता आलं की आपण नंतर स्वतंत्र पण म्हणायला सुरुवात करतो. So this is the benefit of choral reading. So I think that you might have clear the concept regarding the choral reading. So याच्यावरती कोणाला काय प्रश्न विचारायचा आहे? समजलं प्रत्येकाला? Yes, sir. Yes. Can we go ahead? सर. Describe some games and activities for developing reading skill of your students. मित्रांनो, हे ना थोडं जनरल टाईपचे प्रश्न आहेत, म्हणजे तुम्हाला जनरल पद्धतीने ह्या प्रश्नांची उत्तरं पण लिहिता येऊ शकतात. प्रश्नाचा अर्थ कळणं महत्वाचं आहे फक्त. आता काय प्रश्न काय पहा, डिस्क्राईब सम गेम्स अँड ऍक्टिव्हिटीज फॉर डेव्हलपिंग रिडिंग स्किल ऑफ स्टुडंट. विद्यार्थ्यांच्या रिडिंग स्किल डेव्हलप करण्यासाठी काही गेम्स आणि ऍक्टिव्हिटीज तुम्ही वर्गामध्ये कोणकोणत्या राबवतील? सोपा प्रश्न, अतिशय सोपा प्रश्न. पाहता कोणते गेम्स आणि ऍक्टिव्हिटीज असतील. आयडेंटिफाय द वर्ड अँड रीड इट. शब्द शोधायला लावायचा आणि वाचायला लावायचा. आयडेंटिफाय द सेंटेन्स अँड रीड इट. कोणतं एक वाक्य सांगायचं पॅराग्राफ मधले, हे वाक्य शोधा आणि रीड करते. स्पेलिंग गेम्स, वर्ड्स गेम्स अँड सेंटेन्स गेम्स. हे स्पेलिंग गेम तुम्हाला माहिती असेल ना, छोटे छोटे शब्द वेगळ्या पद्धतीचं स्पेलिंग, मिसमॅच स्पेलिंग द्यायचं, त्यांना स्पेलिंग करेक्ट करायला हवायचं. वर्ड गेम, शाब्दिक गेम तुम्हाला घेता येईल वर्गात. सेंटेन्स गेम तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे घेता येईल. नंबर 4, रीडिंग विथ द हेल्प ऑफ पिक्चर. चित्राच्या साह्याने रीडिंग करायला हवायचं, म्हणजे पिक्चर रीडिंग थोडक्यात असं म्हटलं तरी चालेल. रीडिंग विथ द हेल्प ऑफ सबस्टिट्यूशनल टेबल. सबस्टिट्यूशनल टेबल तुम्हाला तुमच्या शिक्षकांनी शिकवलेलं असेल, ते सबस्टिट्यूशन टेबल पासून वेगवेगळ्या पद्धतीचे वाक्य बनवायचे. रीडिंग विथ द हेल्प ऑफ सेंटेन्स ट्री.
सेंटेन्स स्ट्रिप तयार करायची, मुलांना दाखवायचे आणि आज स्टुडंट्स टू रीड द सेंटेन्स. रीड विथ द हेल्प ऑफ फ्लॅश कार्ड, काही फ्लॅश कार्ड तयार करायचे आणि विद्यार्थ्यांना वाचायला लावायचे. रीड अँड एक्सप्लेन द सीन, तो सीन रीड करायला लावायचा आणि एक्सप्लेन करायला लावायचा. क्वेश्चन आन्सर ऑन गिव्हन पॅसेज, दिलेल्या पॅसेज वरचे प्रश्न विचारायचे आणि आज देन टू आन्सर द क्वेश्चन और रीड द आन्सर फ्रॉम द टेक्स्ट, असे पण म्हणता येईल तुम्हाला. स्टोरी रिडिंग तुम्हाला देता येईल, पोएम किंवा राईम रिडिंग तुम्हाला या ठिकाणी देता येईल. सो दीज आर सम activities or games that you can use to develop reading skill of your students. It's simple question. Advantages of reading. आता इथे एक लक्षात ठेवा, मी तुम्हाला मागाशी म्हटलं कोणत्या तरी मुलीने विचारला होता की पॉपकॉर्न रिडिंगचे फायदे किंवा तोटे विचारतात का, मी त्यावेळेस सांगितलं तुम्हाला की सायलेंट रिडिंग आणि अलाउड रिडिंगचे फायदे तोटे विचारले जातात. व्यवस्थित ऐका मी काय म्हणते. आता इथे प्रश्न विचारलाय ऍडव्हान्टेजेस ऑफ रिडिंग. आता कोण मला सांगेल हे सायलेंट रिडिंगचे ऍडव्हान्टेजेस असतील का लाऊड रिडिंगचे ऍडव्हान्टेजेस असतील? असं आपल्याला काही स्पेसिफिक दिलेलं नाही की सायलेंट रिडिंगचे का लाऊड रिडिंगचे, फक्त रिडिंगचे वाचनाचे फायदे काय, साधा प्रश्न आहे. So don't compare it with silent reading or only the loud reading. तर जस्ट तुम्हाला एक जनरल प्रश्नाचं उत्तर लिहायचे की वाचनाचे फायदे काय काय आहेत. द फर्स्ट वन, टू गेट नॉलेज, ज्ञान मिळतं. टू गेट इन्फॉर्मेशन, माहिती मिळते. टू इम्प्रूव्ह व्होकॅब्युलरी, वाचनाने शब्दसंग्रह वाढतो. बेसिक फॉर डेव्हलपिंग रायटिंग स्किल, अँड दिस इज द फाउंडेशन टू डेव्हलप द रायटिंग स्किल. रायटिंग स्किल डेव्हलप करण्याचं पहिलं म्हणजे त्याच्या अगोदर रिडिंग स्किल डेव्हलप करावं लागतो, दॅन वी कॅन गो टू द रायटिंग स्किल. फॉर एंटरटेनमेंट, वाचनाने आनंद मिळतो, हा फायदा आहे, म्हणून प्रत्येकाने वाचलं पाहिजे भरपूर. बेसिक बॅकग्राऊंड फॉर स्पीकिंग स्किल, इफ यू आर डेव्हलपिंग युअर रिडिंग स्किल डेफिनेटली इट गिव्स अ बेसिक background for speaking skill. Speaking skill develop होतं and improve spellings also, आणि स्पेलिंग पण तुमचं वाढलं जातं. आता बघायचे सायलेंट रिडिंग पाहिलं आपण, पार्टनर रिडिंग पाहिलं, आणखी कोणतं पाहिलं सांगा? पॉपकॉर्न रिडिंग पाहिलं आपण. आता लाऊड रिडिंग कडे येऊ. लाऊड रिडिंग कडे थोडक्यात घेतो मी. मला कोण व्याख्या सांगेल का लाऊड रिडिंगची आता काय होईल? मगाशी सायलेंट रिडिंगची व्याख्या सांगितली मी तुम्हाला, आणि तुम्हाला सांगितलं पण होतं सायलेंट रिडिंगचीच व्याख्या, एक शब्द बदलला की लाऊड रिडिंग होती. Loud reading is a reading of words or sentences producing sound audible to others. व्हेरी गुड नम्रता, व्हेरी गुड. अजून आणखी कोण सांगेल? Loud reading is a reading of words or a sentence producing sound audible to others. ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड. चलो, कळालं बघ तुम्हाला, छान. मग आता ह्या लाऊड रिडिंगची व्याख्या तीच असेल ना. लाऊड रिडिंग इज रिडिंग ऑफ वर्ड्स और सेंटेन्सेस प्रोड्युसिंग साऊंड ऑडिबल टू अदर्स. मला पाठ पण नाही करावं लागत, मी फक्त सेंटेन्स मॅच करतो तिथे व्यवस्थित. आणखी एक व्याख्या छोटी दिलेली पाहिजे. रिडिंग अलाउड इज अ बार्किंग ॲट प्रिंट. आता हे व्याख्या नाहीये, बार्किंग ॲट प्रिंट असं एक वाक्य वापरलं जातं डे टू डे मध्ये. म्हणजे टू बार्क म्हणजे भुंकणे, शब्दशः अर्थ. ॲट प्रिंट म्हणजे जे लिहिलेलं असतं त्याच्यात भुंकणं म्हणजे रिडिंग असतं, असा त्याचा अर्थ, पण त्या अर्थाने नाही वापरलं इथे. पर्पज ऑफ लाऊड रिडिंग, लर्नर गेट प्रॅक्टिस फॉर प्रॉपर प्रोनाउन्सिएशन, स्ट्रेस, इंटोनेशन, स्पीड, पॉसेस, आर्टिक्युलेशन अँड फ्लुएन्सी. लाऊड रिडिंग वरती कधी असा प्रश्न विचारला जातो, डिफरन्स बिटवीन लाऊड रिडिंग अँड सायलेंट रिडिंग. एकदा तुम्हाला सायलेंट रिडिंग आलं किंवा लाऊड रिडिंग आलं तर दुसरा भाग आपोआपच येतो. जसं मागच्या वर्षी तुम्हाला F6 मध्ये होतं का, ट्रान्सलेशन मेथड आणि डायरेक्ट मेथड. ह्या दोन्ही मेथड एकमेकाला टोटली अपोजिट होत्या. म्हणजे जर तुम्हाला डायरेक्ट मेथड येत असेल तर ट्रान्सलेशन मेथड त्याच्या विरोध.
निगेटिव्ह लिहायचं त्याच्यात. ट्रान्सलेशन मेथड. तसं आता इथे पण आहे, लाऊड रिडिंग आणि सायलेंट रिडिंग बोथ आर टोटली अपोजिट टू इच अदर. एकदा का सायलेंट रिडिंग तुम्हाला येत असेल तर त्याच्या विरोधात लिहायचं म्हणजे ते लाऊड रिडिंग. आता पाहिजे काय म्हणते, गेट प्रॅक्टिस फॉर प्रॉपर प्रोनाउन्सिएशन, स्ट्रेस, इंटोनेशन, स्पीड, पॉझेस, आर्टिक्युलेशन्स अँड फ्लुएन्सी. So that's why loud reading is given for the beginners, those who started going to school. अशाच विद्यार्थ्यांना दिलं जातं पहा, की ज्या विद्यार्थ्यांनी वर्गात यायला सुरुवात झाली, शाळेत यायला सुरुवात झाली. मग त्याच्यामुळे काय होतं, प्रोनाउन्सिएशन वरती भर दिला जातो, स्ट्रेस वरती भर दिला जातो, इंटोनेशन पॅटर्न वापरला जातो, स्पीड विद्यार्थ्यांना कळतं, कुठे थांबायचंय, पॉजेस ते कळतात, आर्टिक्युलेशन म्हणजे प्रत्यक्ष त्याचा उच्चार कसा केला जातो, हाऊ इट कॅन बी अटर्ड युजिंग स्पीच ऑर्गन्स, आणि फ्लुएन्सी पण त्याच्यामध्ये. Number 2, it helps students to get practice for speech organs such as eyes, tongue, teeth, lips, and vocal cords. आपले जे काही स्पीच ऑर्गन असेल त्यांना प्रॅक्टिस, त्यांना सवय लावण्यासाठी लाऊड रिडिंग दिलं जातं. Which are those organs? Speech organs: eyes, tongue, teeth, lips, and vocal cords. These are the main speech organs. Okay. Number 3. Teacher can test students' pronunciation, stress, intonation, speed, pauses, articulation, gestures, forming chunk of words, body language, and fluency. ज्यावेळेस अलाउड रिडिंग विद्यार्थी करत असतात त्यावेळेस शिक्षक या सगळ्या गोष्टींचं काय करतो, टेस्ट करतो आणि त्यांना करेक्ट पण करतो. टीचर कॅन करेक्ट स्टुडंट्स मिस्टेक्स ऑफ रिडिंग. लगेच म्हटलं, स्टुडंटच्या मिस्टेक्स पण टीचर काय करतो, लगेच तुझं प्रोनाउन्सिएशन चुकलं रे, तुला असं म्हणायला पाहिजे होतं, बॉडी लँग्वेज अशी पाहिजे, चेहऱ्यावरचे हावभाव असे पाहिजे, ते टीचर्स लगेच त्यांनी सांगतात. आणि स्टेप्स टुवर्ड सायलेंट रिडिंग, सायलेंट रिडिंगच्या अगोदरची ही स्टेप्स मध्ये लाऊड रिडिंग असेल. आता लाऊड रिडिंग इज युजफुल फॉर, कोण कोण करू शकतं लाऊड रिडिंग. म्हणजे जर तुम्हाला लाऊड रिडिंग वरती प्रश्न आला की व्हॉट इज लाऊड रिडिंग, तर तुम्हाला हे थोडं त्यामध्ये ऍड करणं गरजेचं असेल. तर कोण करतो लाऊड रिडिंग? टीचर्स करतात वर्गांमध्ये, लॉयर्स करतात कोर्टांमध्ये, ऍक्टर्स सिनेमांमध्ये करतात, पॉलिटिशियन्स भाषण देताना करतात, पब्लिक स्पीकर्स लाऊड रिडिंग करतात, अँकर्स, अँकर म्हणजे कोण म्हणतो त्याला मराठीत काय म्हणतात रे, सूत्रसंचलन करणार, राईट, व्हेरी गुड. आणि न्यूज रीडर ऑन टीव्ही, टीव्हीच्या बातम्या करणारा पण काय करतो, त्या टीव्ही वरचं वाचून आपल्याला दाखवत असतो. सो दीज पीपल रीड अलाउड. आता पहिल्या युनिट मधल्या तिसऱ्या भागाकडे येतोय आपण. पहिला भाग कोणता पाहिला आपण सांगा? इमर्जंट रिडिंग, साइट रिडिंग, प्रोसेस ऑफ रिडिंग पाहिला. प्रोसेस ऑफ रिडिंग मध्ये 3 पार्ट येतात ना. पहिला कोणता होता? इमर्जंट रिडिंग. येस, व्हेरी गुड. सेकंड वन इमर्जंट रिडिंग, फोनिक रिडिंग, अँड थर्ड वन साइट रिडिंग. साइट रीडिंग. हे 3 पाहिलं प्रोसेस ऑफ रिडिंग. ओके, सेकंड पॉइंट कोणता पाहिला आपण? टाइप्स ऑफ रीडिंग. टाइप्स ऑफ रिडिंग पाहिले ना. हो. टाइप्स ऑफ रिडिंग मध्ये कोणकोणते पाहिले? लाऊड रिडिंग, लाऊड रिडिंग, कोरल रिडिंग, सायलेंट रिडिंग, पॉपकॉर्न रिडिंग, कोरल रिडिंग, सायलेंट रिडिंग, पॉपकॉर्न रिडिंग अँड पार्टनर रिडिंग. पार्टनर रिडिंग आणि लाऊड रिडिंग पण पाहिलं ना. असे एकूण 5 पाहिले. हा, 2 नंबरचा मुद्दा संपला. आता 3 नंबरचा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे मुलांनो. याच्यावरती प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न विचारला जातो. इट्स रिलेट अबाउट द टेक्निक्स ऑफ रिडिंग विथ फ्लुएन्सी अँड इंटोनेशन फॉर डिफरंट टाइप्स ऑफ रिडिंग. तुमच्या माहितीसाठी मी प्रश्न पण याच्या ठिकाणी लिहून घेतले. डिसेंबर 2025 पर्यंतचे सगळे प्रश्न मी लिहिलेले तुम्हाला दिसत असतील. डिसेंबर 25 चा प्रश्न म्हणजे रिपीटरला प्रश्न विचारला होता. हाऊ विल यू यूज डिफरंट टेक्निक्स ऑफ रिडिंग विथ फ्लुएन्सी अँड इंटोनेशन फॉर डिफरंट टाइप्स ऑफ रिडिंग. आणि जून 2025 चा पण एक प्रश्न विचारला होता. व्हॉट इज स्ट्रेस, राईट इट्स टाइप. टेक्निक मध्ये जे अनेक आहेत, टाइप्स आहेत, त्याच्यामधला एक आहे स्ट्रेस. त्याच्यावरती जून 2025 चा प्रश्न आलेला आहे. तर त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका मित्रांनो, अतिशय महत्वाचा भाग आहे
आणि प्रश्न कसा विचारला जातो त्याचे सगळे मी नमुने तुम्हाला ऑन स्क्रीन दिलेले आहेत. सो यू शुड गो थ्रू इट. व्हिडिओ पाहताना त्याच्या गो थ्रू करा अँड ट्राय टू अंडरस्टँड ऑल द क्वेश्चन्स इन अ डिफरंट वेज. फॉर एक्झाम्पल पाहिजे मी 2 प्रश्न वाचतो फक्त इथे. एक दिला 8 नंबरचा प्रश्न. सजेस्ट सम टेक्निक्स दॅट विल बी हेल्पफुल टू युअर स्टुडंट्स फॉर रीडिंग विथ फ्लुएन्सी अँड इंटोनेशन. आणि त्याच्याच खालचा 9वा प्रश्न. एक्सप्लेन द Explain the कॉन्सेप्ट concept of 6 dimensions of fluency. रीडिंग. येस, 6 डायमेन्शन वरती प्रश्न विचारला जातो आणि टेक्निक्स वरती प्रश्न विचारला जातो. 6 डायमेन्शन वरती 7 नंबरचा प्रश्न आहे आणि 9 नंबरचा प्रश्न आहे. आणि उरलेले सगळे प्रश्न हे कशावरती आहे? द टेक्निक्स ऑफ रीडिंग विथ फ्लुएन्सी अँड इंटोनेशनच्या सब पॉइंट्स वरती प्रश्न आहेत. बरोबर. आता ज्यावेळेस तुम्ही हे टेक्निक्स पाहणार आहात त्यावेळेस त्याच्यामध्ये कोणकोणते मुद्दे अंतर्भूत आहेत पहा टेक्निक मध्ये, लक्षात ठेवा. टेक्निक्स ऑफ रीडिंग विथ फ्लुएन्सी अँड इंटोनेशन फॉर डिफरंट टाइप्स ऑफ रीडिंग. ते कोणकोणते डिफरंट टाइप्स ऑफ रीडिंग आहेत? टेक्निक कोणकोणते आहेत पहा. प्रश्नाचा अर्थ समजून घ्या पहिल्यांदा. टेक्निक्स ऑफ रीडिंग विथ फ्लुएन्सी म्हणजे रीडिंग विथ फ्लुएन्सी. फ्लुएन्सी म्हणजे काय, कोण सांगेल का मला? अचूकता. बरं, आणखी कोण सांगेल? ओघ म्हणजे फ्लुएन्सी. वाचनातला चढ उतार. ओके. आणखी? स्पष्टता. नाही, मी सांगतो का. पहिल्या मुलीने जे सांगितलं ते चुकीचं होतं, दुसऱ्यांनी सांगितलेलं ते बरोबर होतं. फ्लुएन्सी म्हणजे काय लक्षात ठेवा. अॅक्युरसी म्हणजे अचूकता. 2 शब्दांनी लक्षात ठेवा. अॅक्युरसी म्हणजे अचूकता. फ्लुएन्सी म्हणजे काय? न अडखळता वाचत जाणं. आपण रीडिंग पाहतोय ना, आपण रीडिंगचं पाहतोय ना या ठिकाणी. न अडखळता वाचत जाणं म्हणजे त्याच्यामध्ये रिदमॅटिक आलं पाहिजे, त्याच्यामध्ये व्हॉइस मॉड्युलेशन असलं पाहिजे वगैरे. सगळ्या ह्या खाली दिलेल्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असायला. आता पहा, रीडिंग विथ फ्लुएन्सी अँड इंटोनेशन. इंटोनेशन सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे वाचन करताना फ्लुएन्सी अँड इंटोनेशन चा वापर फॉर डिफरंट टाइप्स ऑफ रीडिंग. वेगवेगळ्या टाइप्स ऑफ रीडिंग म्हणजे कसा करा. आता टाइप्स ऑफ रीडिंग कोणकोणते आहेत, कोण सांगेल मला? सायलेंट रीडिंग, पार्टनर रीडिंग, कोरल रीडिंग, लाऊड रीडिंग. बरं, आणखी कोण सांगेल? एमर्जंट रीडिंग. एक्झॅक्टली राईट. Straight reading, silent reading, loud reading. फोनेमिक्स रीडिंग, एमर्जंट रीडिंग अँड सायलेंट रीडिंग, साइड रीडिंग. त्याच्यामध्ये सगळं येतं. पॉपकॉर्न रिडिंग येतं, पार्टनर रिडिंग येतं, कोरल रिडिंग येतं. हे लक्षात ठेवा तुम्ही, तो जम्बलिंग करू नका. आता या सगळ्या टाइप्स ऑफ रीडिंग मध्ये फ्लुएन्सी अँड इंटोनेशन वापरण्याचे टेक्निक कोणकोणते, तंत्र कोणकोणते? पहिलं पहा, रीडिंग फ्लुएन्सी मध्ये पहिले तर व्हॉइस मॉड्युलेशन म्हणजे आवाजात चढ उतार केला पाहिजे. आता खाली व्हॉइस मॉड्युलेशन मी देतो, त्याच्या व्हॉइस मॉड्युलेशन. स्पीच म्हणजे इंटोनेशन त्यात वापरायचं. एक्सप्रेशन्स हावभाव असायला पाहिजे. मिनिंगफुल चंक्स, पॉजेस, स्ट्रेस, नॉर्मली स्ट्रेस वर्ड, नॉर्मली नॉट स्ट्रेस वर्ड, कॉम्प्रिहेन्शन. त्याच्यातले महत्वाचे आपण पाहूया कोणकोणते म्हणतात. आता पहिला फ्लुएन्सी. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की व्हॉट इज फ्लुएन्सी? द क्वालिटी ऑफ बीइंग एबल टू स्पीक और राइट अ लँग्वेज, एस्पेशली अ फॉरेन लँग्वेज, easily and well. Reading fluency is the ability to read accurately, smoothly and with expressions. रीडिंग फ्लुएन्सी मध्ये काय येतं पहा, अॅक्युरेटली वाचलं पाहिजे डेफिनेटली, स्मूथली असं अडखळत नको वाचायला, आणि विथ बॉडी लँग्वेज. Fluency is important because it builds a bridge between word recognition and comprehension. It allows students time to focus on what the text is saying. म्हणजे वाचताना त्याला त्याचा अर्थ कळाला पाहिजे
तशा पद्धतीने त्याच्या चेहऱ्याचे हावभाव असायला पाहिजे. दॅट इज कॉल्ड द फ्लुएन्सी. नेक्स्ट वन, व्हॉइस मॉड्युलेशन. आता व्हॉइस मॉड्युलेशन म्हणजे आवाजात चढ उतार करणं. आता याच्यामध्ये काय येतं, चेंज द क्वालिटी ऑफ आवर व्हॉइस जस्ट टू क्रिएट प्रॉपर इफेक्ट बाय मेकिंग आवर व्हॉइस लाउडर, लोअर अँड सॉफ्टर. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही तुमचा आवाज लाउडर करता, लोअर करता आणि सॉफ्ट करता, दॅट इज कॉल्ड द व्हॉइस मॉड्युलेशन. आवाजातला चढ उतार मराठी अर्थ तुम्ही असा घेतला तरी चालेल. नंबर 2, खालच्या 2 मुद्द्याला येतो. व्हॉइस मॉड्युलेशन हेल्प स्टुडंट्स टू यूज प्रॉपर पिच, टोन अँड स्ट्रेस. तर 3 अतिशय महत्वाच्या गोष्टी आहेत, लक्षात ठेवा फ्लुएन्सी आणि इंटोनेशन मध्ये. नेक्स्ट वन, इट अलाउज देम टू कन्वे इमोशन्स लाईक एक्साइटमेंट, सॅडनेस, सरप्राईज. म्हणजे तो वाचताना त्याच्यातल्या इमोशन्स कळायला पाहिजे की इट इज व्हेरी बॅड न्यूज, इट इज सॅड न्यूज, इट इज सरप्राइजिंग, इट इज एक्साइटमेंट. दिस शोज दे अंडरस्टँड व्हॉट दे आर रीडिंग, नॉट जस्ट प्रोनाउन्सिंग वर्ड. म्हणजे फक्त शब्द नाही का, म्हणजे मोठमोठे वक्ते पहा, ज्यावेळेस गाजलेले वक्ते जे आहेत ते पहा, त्यांच्या वाचन असं करतात की समोरचा माणूस रडायला पण लागतो, समोरचा माणूस हसतो पण, समोरचा माणूस सॅड पण होतो, सरप्राईज पण होतो. अशी त्यांच्या वाचनातली एक कला असते. म्हणजे ते फक्त शब्द नाही वाचत ते, तर त्या शब्दातला अर्थ ते हावभावाने पण समजून सांगू शकतात. and that is the voice modulation. Next one, pitch. आता हाय पिच आणि लो पिच हे 2 आहेत पहा व्हॉइस मध्ये आपल्या. त्यानंतर इंटोनेशन. तुम्हाला माहिती आहे, वी हॅव राईज इंटोनेशन, वी हॅव फॉल इंटोनेशन. आपल्या डीएड साठी फक्त 2च फॉलिंग इंटोनेशन आणि रायझिंग इंटोनेशन आहे. त्यामुळे याचा दोघांचा विचार या ठिकाणी केलेला असतो. म्हणजे फ्लुएन्सी आणि इंटोनेशन जर वाढवायचं असेल डिफरंट टाइप्स ऑफ रिडिंग मध्ये, तर हे टेक्निक असतं ते वन शुड यूज द इंटोनेशन पॅटर्न. एक्सप्रेशन्स, तुमच्या भावना व्यक्त करणं, म्हणजे त्याला आवर फिलिंग्स, इमोशन्स, आयडियाज, थॉट्स आर सीन ऑन आवर फेशियल मूवमेंट्स अँड जेस्चर्स, पण मस्ट एक्सप्रेस प्रॉपर एक्सप्रेशन्स. सो दॅट इज हॅपन इन केस ऑफ एक्सप्रेशन्स. आणि मिनिंगफुल चंक वरती मला वाटतं एकदा का दोनदा 2 मार्काच्या टिपेसाठी प्रश्न पण आलेला होता. व्हॉट इज मिनिंगफुल चंक, एक्सप्लेन. One can enhance one's fluency in reading by meaningful passage. One's point of view fluency automatically increases. Yani meaningful chunk वापरला की fluency आपोआप येते. Breaking up pages, paragraphs, and even sentence into a meaningful phrase can help students to strengthen their reading fluency. This is strategy is called the chunking. तुम्हाला माहितीये का की ज्यावेळेस तुम्ही सुरुवातीला शाळेमध्ये गेलेला होता स्टार्टिंगच्या, तर मोठमोठे वाक्य ना शिक्षक असं मध्ये तोडून तोडून वाचायचे. म्हणजे पूर्ण वाक्य 10-12 वर्ड्स असतं, परंतु शिक्षक ते वाक्य तोडून तोडून वाचायचे, मध्ये असा गॅप करायचे, मग परत दुसरं वाचायचे. किंवा ज्यावेळेस डिक्टेशन केलं जातं त्यावेळेस शिक्षक ते वाक्य तोडतो आणि ते बरोबर फ्रेजेस वरती ग्रुप ऑफ वर्ड्स टुगेदर करतात ते. दॅट इज ऑल्सो कॉल्ड द चंकिंग. हे चंकिंग असं म्हटलं जातं. चंकिंग इज द ग्रुप ऑफ वर्ड्स इन अ सेंटेन्स इनटू शॉर्ट मिनिंगफुल फ्रेजेस, युजली 3 to 5 वर्ड्स. आणि मी त्याचं एक उदाहरण पण दिलेलं आहे. शेवटचं उदाहरण एक्झाम्पलला आहे आता. द हेवी स्नो फेल फ्रॉम द स्काय लाईक अ जायंट ब्लँकेट स्लोली लोअरिंग इटसेल्फ onto the earth. आता हे पूर्ण वाक्य आहे, पण त्याचं चंकिंग कसं केलं पा. म्हणजे पूर्ण वाक्य जर मला वाचायचं असेल तर मी असं वाचेल पा. द हेवी स्नो फेल फ्रॉम द स्काय लाईक अ जायंट ब्लँकेट स्लोली लोअरिंग इटसेल्फ ऑनटू द अर्थ. आणि मग मी श्वासोच्छ्वास केला. पण हेच वाक्य जर तोडून तोडून वाचलं, द हेवी स्नो, शिक्षक रिपिटेशन देतात विद्यार्थ्यांना, मग पुढचं वाचतात फेल फ्रॉम द स्काय. आता फेल फ्रॉम द स्काय दिस इज अ वन ग्रुप ऑफ वर्ड्स विच शोज द प्रॉपर मिनिंग, की त्याला थोडा अर्थ पण प्राप्त झालेला आहे. लाईक अ जायंट ब्लँकेट, याला पण अर्थ आहे थोडा.
slowly lowering itself onto the earth. यालाही थोडा अर्थ प्राप्त झालाय. सो दॅट इज कॉल्ड द मिनिंगफुल चंक. पॉजेस तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पॉजेस आर व्हेरी इम्पॉर्टंट. when you read something, it definitely increases the meanings, understanding the meaning, त्याचा अर्थ बदलला जातो जर चुकीचा पॉज घेतला तर. नंतर स्ट्रेस आहे. स्ट्रेस इज द डिग्री ऑफ फोर्स वन अप्लाइज ऑन अ वर्ड और सिलेबल व्हाईल अटरिंग. दोन पद्धतीचे स्ट्रेस आपल्याला फर्स्ट इयरला पण अभ्यासाला होते आणि सेकंड इयरला पण आहेत. दॅट इज वर्ड स्ट्रेस अँड सेंटेन्स स्ट्रेस. When there is a word stress, syllables are very important there, and when there is a sentence stress, words are very important there. So I think that is enough about fluency. आता मगाशी मी तुम्हाला दोन प्रश्न वाचलेले होते. हाऊ विल यू यूज द डायमेन्शन ऑफ फ्लुएन्सी, म्हणजे दोन पद्धतीचे प्रश्न विचारू शकतात. 6 डायमेन्शन्स किंवा डायमेन्शन्स ऑफ फ्लुएन्सी. तर फ्लुएन्सी मधलेच काही मुद्दे याच्यामध्ये पण ऍड केलेले आहेत, ते फक्त मी वाचतो. पॉझिंग, फ्रेझिंग, स्ट्रेस, इंटोनेशन, रेट, इंटिग्रेशन, लिमिट द टीचर्स, competition like speech should be conducted in a school to learn to think in English. म्हणजे competitions like speech should be conducted in school. Number 9, learn to think in English. Focus पाहिजे होता, F पाहिजे. Focus on fluency. Practice for taking before mirror. हे मिरर वरती सगळ्यात महत्वाचं आहे. मिररच्या समोर वाचायला लावायचं. Practice tongue twister and listen good English. So these are the points which can relate the questions like 6 dimension or the dimension. ते तुम्ही लक्षात ठेवा. नेक्स्ट वन, व्हॉइस मॉड्युलेशन. मी काय वाचत नाही, जस्ट विदिन 2 to 3 सेकंड यू कॅन रीड इट. आपण याच्यावरती भरपूर बोललेलो आहे. तुम्ही वाचा, तोपर्यंत मी पाणी पितो. म्हणजे तुम्हाला मी मगाशी सांगितलं की जे टेक्निक्स आहेत त्या प्रत्येक टेक्निक वरती स्वतंत्र प्रश्न पण विचारलेले आहेत. हे पण लक्षात ठेवा. म्हणजे स्ट्रेस वरती प्रश्न विचारलेला आहे, इंटोनेशन वरती प्रश्न विचारलेला आहे, व्हॉइस मॉड्युलेशन वरती प्रश्न विचारलेला आहे, मिनिंगफुल चंक वरती प्रश्न विचारलेला आहे. अशा प्रत्येक भागांवरती पण प्रश्न विचारला जातो. सो यू शुड स्टडी व्हेरी केअरफुली ऑल दिस पॉइंट्स. तुम्हाला म्यूट करा तुम्ही, कोणाचा तरी स्पीकर ऑन आहे. ठीक आहे, चला पुढचा. आता व्हॉट इज मीन बाय मिनिंगफुल चंक मगाशी सांगितलंय. एक दोन मिनिटांमध्ये वाचून घ्या तुम्ही. खाली एक्झाम्पल वाचा. रेड मध्ये, रेडच्या खाली दिलेले. दॅट इज कॉल्ड, that will help you to understand meaningful chunk. ठीक आहे, नेक्स्ट. राईट अ शॉर्ट नोट ऑन इंटोनेशन. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की टेक्निक वरती सेपरेट प्रश्न विचारले जातात. त्याच्यापैकी एक आहे इंटोनेशन. स्ट्रेस वरती पण प्रश्न विचारलेला आहे. पहा, इंटोनेशन मीन्स द राइज अँड द फॉल इन द पिच इज कॉल्ड इंटोनेशन. सोपी व्याख्या आहे, अतिशय सोपी व्याख्या आहे.
व्हेरिएशन्स इन पिच, पिच मधलं व्हेरिएशन्स म्हणजेच इंटोनेशन आहे. मिनिंग चेंजेस अकॉर्डिंग टू चेंज इन पिच लेवल. फॅन लाव, मला गरम होऊन राहिलं. लावून घ्या फॅन आणि माईक बंद करा. तर टाइप्स ऑफ इंटोनेशन पहा. फॉलिंग इंटोनेशन कुठे कुठे वापरलं जातं? WH क्वेश्चन मध्ये वापरला जातो. वेअर द नियरेस्ट पोस्ट ऑफिस, म्हणजे पोस्ट ऑफिस शुड बी हॅव्हिंग द फॉल. आणि इंटोनेशन हा नेहमी शेवटच्या शब्दांवरती असतो, ते पण लक्षात ठेवा. व्हॉट टाइम डज द फिल्म फिनिश, म्हणजे फिनिश कर वाचताना मी आय विल टेक माय व्हॉइस व्हेरी लो, अतिशय लो मध्ये. अफर्मेटिव्ह ऑर अन असर्टिव्ह सेंटेन्स, अफर्मेटिव्ह किंवा असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये पण फॉलिंग इंटोनेशन वापरलं जातं. फॉर एक्झाम्पल, मुंबई इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. महाराष्ट्राने कमी आवाजात. इन क्वेश्चन टॅग मध्ये पण तुम्ही फॉलिंग इंटोनेशन वापरू शकता. फॉर एक्झाम्पल, इट इज हॉलिडे टुडे, isn't it? It is holiday today, isn't it? कमांड किंवा इम्परेटिव्ह सेंटेन्स मध्ये पण ओपन दी डोर, ओपन दी डोर, ओपन दी डोर असं नाही, ते ओपन दी. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, हाऊ लवली इज द सी. शेवटच्या शब्दांवरती फॉल असेल. आता रायझिंग इंटोनेशन पुढे पुढे वापरलं जातं. खाली वाक्य वाचतो मी. येस नो टाइप क्वेश्चन मध्ये रायझिंग इंटोनेशन, डू लाईक टी, टी. एक्सप्रेशन ऍज अ क्वेश्चन, म्हणजे एखादा स्टेटमेंट असेल पण तो क्वेश्चन पद्धतीने जर तुम्ही वाचलं तर त्याचा क्वेश्चन तयार होतो. फॉर एक्झाम्पल, यू वेंट टू मुंबई. आपण साधं वाक्य, यू वेंट टू मुंबई असं न वाचता यू वेंट टू मुंबई. मुंबईवरती जर तुम्ही स्टेज दिला तर इट बिकम अ क्वेश्चन. यू आर राईट, यू आर राईट. रायझिंग. आपण पहिले 3 मुद्दे पाहिलेले आहेत. आता चौथा आणि पाचवा 2 मुद्दे राहिले. आपण युनिट नंबर कोणतं पाहतोय रे? वन. फर्स्ट. युनिट नंबर 1च पाहतोय आणि त्याचं नाव काय आहे? Proficiency in reading skill. Proficiency in reading skill. याचा अर्थ आपण पहिलंच युनिट पाहतोय आणि पहिल्या युनिटचे 3 मुद्दे संपलेत. आपण चौथ्या मुद्द्याकडे येतोय. आता आपल्याला दुसरं युनिट पण संपवायचंय. चालेल ना? Yes, sir. कोणी हा पण म्हणत नाही लोक. Yes, sir. Yes, sir. ठीक आहे, चल. नंबर 4, रिडिंग स्किल ऍज अ टूल्स फॉर रेफरन्स वर्क. आता लक्षात ठेवा, मी काय जास्त वेळ याच्यामध्ये घेणार नाही, थोडं फास्ट जातोय मी. ऍज अ रेफरन्स टूल्स मध्ये आपल्याला एकूण 4 मुद्दे दिलेले आहेत आपल्या सिलेबस मध्ये. त्याच्यामध्ये इन्सायक्लोपीडिया आहे, रेफरन्स बुक्स आहेत, रॅपिड रीडर्स आहेत आणि इंटरनेट रिसोर्सेस आहेत. जून 2025च्या प्रश्नपत्रिकेमध्ये खाली दिलेले आहेत प्रश्न, तुम्हाला वाचायला पण मिळतील तुम्हाला. जून 2025चा 8वा प्रश्न दिलाय बघा. How will you use encyclopedia as a reference tool in your daily teaching? जून 25 3 मार्क्स साठी आलेले. आणि डिसेंबर रिपीटरच्या परीक्षेमध्ये गिव्ह द इम्पॉर्टन्स ऑफ इन्सायक्लोपीडिया, म्हणजे दोन्हीकडे पण इन्सायक्लोपीडियावरती प्रश्न आलेले आहेत. याचा अर्थ या वर्षी ते कदाचित येण्याची शक्यता कमी असेल. उरलेले कोणते असतील तर मी तुम्हाला सांगेल या ठिकाणी इंटरनेट रिसोर्सेस महत्वाचा भाग असेल, त्याच्यावरती प्रश्न येऊ शकेल आणि डिक्शनरीवरती प्रश्न येण्याची शक्यता असेल. मला माहित नाही, पण जस्ट आय एम प्रेडिक्टिंग ऑल दिस थिंग्स, हे असं मला वाटतं. ते म्हणून मी 2च भागांचा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. इंटरनेट रिसोर्सेस, हाऊ इंटरनेट रिसोर्सेस इज यूज ॲज अ रेफरन्स बुक फॉर डेव्हलपिंग रिडिंग स्किल. रिडिंग स्किल डेव्हलप करण्यासाठी इंटरनेट रिसोर्स कसा वापरणार. The internet is a global computer network providing a variety of information and communication facilities consisting of interconnected networks using standardized communication protocols. आता तुम्ही सगळेजण इंटरनेट वापरतायत. आपण आता इंटरनेटचा वापर करूनच झूम कॉलला तुम्ही अटेंड झालेला आहात.
बरोबर आहे ना? ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये पाळल्या जातात. आय एम नॉट ट्रान्सलेटिंग एव्हरीथिंग अँड इट्स व्हेरी डिफिकल्ट टास्क टू ट्रान्सलेट ऑल्सो. पॉईंट नंबर 2, इट इज अ कन्व्हिनियंट टूल टू फाइंड इन्फॉर्मेशन ऑन एनी टाइम. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, चॅट जीपीटी सारखं AI आता जे काय मार्केटला आलेलं आहे, इट्स अ म्हणजे ट्रेजर्स ऑफ नॉलेज यू आर गेटिंग थ्रू चॅट जीपीटी, जिमिनी, थ्रू इंटरनेट. आणि कन्व्हिनियंट माहिती, त्याच्यामध्ये 100% अॅक्युरसी नाहीये, परंतु तरी पण भरपूर माहिती आपल्याला याच्यातून मिळते. व्हेरी युजफुल वेबसाईट ॲज वेल ॲज सर्च इंजिन्स लाईक गुगल कॅन प्रोव्हाइड अ लॉट ऑफ इन्फॉर्मेशन ऑन एनी टॉपिक. कोणत्याही टॉपिकवरती गुगल आपल्याला उत्तम पद्धतीने माहिती देऊ शकते. आणि गुगलपेक्षा आता चॅट जीपीटी किंवा जेमिनी जे काय आलेले आहेत ते अतिशय उत्तम पद्धतीने माहिती आपल्याला देते. नंबर 4, द बुक, रेफरन्स बुक, online help centers, expert views and other study oriented material available on internet. मित्रांनो, तुमच्या माहितीसाठी सांगतो की माझ्याकडे इंग्रजीच्या 3 ते 4 डिक्शनरी असतील मोठमोठ्याने, पण मला आठवत नाही 5-7 वर्षापासून मी काय त्या डिक्शनरीना हात लावला असेल. कारण का, आय हॅव एव्हरीथिंग इन माय मोबाईल. मोबाईलमध्ये मी डिक्शनरी ऍप डाउनलोड केलेलं आहे. मला सगळंच मिळतं. विदिन अ फ्यू सेकंड आय कॅन गेट एव्हरीथिंग. आय डोंट वॉन्ट टू कॅरी माय डिक्शनरीज विथ मी. नाही डिक्शनरी कॅरी करू शकत नाही. आय कॅन कॅरी माय मोबाईल अँड आय कॅन गेट एव्हरी इन्फॉर्मेशन फ्रॉम द सर्च इंजिन. सो दॅट इज द बेनिफिट. नंतर युट्यूब, एज्युकेशनल व्हिडिओ, सीरीज, विकिपेडिया, एज्युकेशनल ऍप्स अवेलेबल ऑन इंटरनेट. आता तुम्ही जे काय आपण पाहतो झूम मीटिंगला तुम्ही अटेंड झालेले आहेत ते पण इंटरनेटवरती आहे. युट्यूबचे व्हिडिओ पण तुम्हाला इंटरनेटवरती पाहायला मिळतात. अँड यू आर गेटिंग सो मच एज्युकेशनल ऍप्स वेअर यू कॅन गेट द नॉलेज. इंग्रजी शिकण्यासाठी अनेक ऍप्स आहेत ऑनलाईन. सो दिस इज द बेनिफिट ऑफ इंटरनेट रिसोर्सेस. डिक्शनरीचे फायदे काय काय? यूज ऑफ डिक्शनरी फॉर रेफरन्स वर्क. थ्रू डिक्शनरी वी नो द मीनिंग ऑफ द गिवन वर्ड. शब्दांचे अर्थ कळतात. ऍडिशनल अँड युजफुल इन्फॉर्मेशन अबाउट एव्हरी वर्ड. प्रत्येक शब्दाची माहिती आपल्याला मिळते. डिक्शनरीज ऑल्सो प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन अबाउट द प्रोनाउन्सिएशन, ओरिजिन. डिक्शनरीमध्ये आपल्याला प्रोनाउन्सिएशन मिळतं, त्याचा रूट वर्ड पण मिळतो आपल्याला. पार्ट्स ऑफ स्पीच, ऍडिशनल ग्रामॅटिकल इन्फॉर्मेशन अबाउट द वर्ड. पिक्चर डिक्शनरी, स्पेशल डिक्शनरी, मेडिकल डिक्शनरी, हे वेगवेगळ्या पद्धतीचे डिक्शनरीचे प्रकार आहेत. वर्ड्स आणि अल्फाबेटिकली ऑर्डर. सगळे शब्द अल्फाबेटिकली ऑर्डरने मिळतात आपल्याला. युसेस ऑफ वर्ड, त्याचा वापर केला जातो, कसा वापर करावा याची माहिती मिळते. एबल पाहिजे होतं. एबल टू अंडरस्टँड द मिनिंग. सगळ्या शब्दांचे अर्थ कळतात आपल्याला. गुड लर्निंग हॅबिट, शिकण्याची चांगली हॅबिट मिळते. मेक इट इंडिपेंडंट लर्नर. इंडिपेंडंट लर्नर म्हणजे स्वतंत्र आपल्याला शिकता येतं थ्रू द डिक्शनरी. सॉरी, एबल टू अंडरस्टँड डिफरंट कॉन्टेक्स्ट. शब्दांचे अर्थ आपल्याला कळतात. आणि कॅन कंटिन्यू लर्निंग आउटसाइड द क्लासरूम. वर्गाच्या बाहेर पण आपण इंग्रजी शिकू शकतो, लर्न करू शकतो. आता सजेस्ट फोर ऍक्टिव्हिटीज टू इन्क्रीज स्पीकिंग स्किल. आता 5व्या मुद्द्याला, शेवटच्या मुद्द्याला आपण आलो. त्याच्यामध्ये रिडिंग आणि स्पीकिंग स्किल 2 दिलेले आहेत. मला वाटतं मागच्या जून मध्ये रिडिंग स्किल वरती प्रश्न आलेला होता. त्यातला राहिलेला प्रश्न असेल स्पीकिंग स्किल. पण दोन्ही पण करून ठेवा तुम्ही. तर स्पीकिंग स्किल प्रॅक्टिससाठी कोणकोणत्या ऍक्टिव्हिटीज तुम्ही वर्गांमध्ये घेऊ शकतात? पहिला इन्फॉर्मल टॉक.
क्वेश्चन आन्सर, प्रश्न विचारायचे, मुलांना बोलायला लावायचं. स्पीकिंग स्किल प्रॅक्टिस म्हणजे अशा वर्गांमध्ये ऍक्टिव्हिटी राबवायच्या की जेणेकरून विद्यार्थी बोलायला लागतील, बोलायला सुरुवात करतील. म्हणजे क्वेश्चन विद्यार्थ्यांना प्रश्न विचारा सो दॅट ते बोलू शकतील. डिस्कशन करा वर्गांमध्ये, इंटरव्ह्यूज घ्या, सेमिनार आयोजित करा, डिबेटिंग करा, कॉम्पिटिशन आयोजित करा, रोल प्ले आयोजित करा, स्टोरी टेलिंग, ड्रामाटायझेशन, oral competition, drilling and recitation of poems. These are the different types of activities which can help your students to develop their speaking practice. So I think that you can utilize all these things. आणि activities for developing reading skill या कोणकोणत्या activities असतील तर identify the words and read it, identify the sentence and read it, spelling games, word games, sentence games, reading with the help of picture, chart, substitution table, sentence tips, flashcard, question answers on given passage. 7.1 reading comprehension activities. Number 8, reading the sentences and arrange them in a proper sequence to form a paragraph. And number 9, read the news, books, dictionaries, stories, poems, magazines, drama, novel, summary writing. So these are some activities which can be useful in the class to develop a reading practice of your students. So guys, I think that these are some activities which can be utilized to develop a reading skill. मित्रांनो, पहिल्या युनिट वरती आधारित जे काही युट्यूबला अनेक व्हिडिओ मी या ठिकाणी अपलोड केलेले आहेत त्यांचे URL मी तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवरती दाखवतोय सो दॅट यू कॅन गो थ्रू इट, यू ट्राय टू वॉच ऑल दीज व्हिडिओज सो दॅट यू गेट टू नो अबाउट द युनिट नंबर 1 प्रोफिशियन्सी इन रीडिंग स्किल. तर हा सगळा भाग तुम्हाला या ठिकाणी कळेल. मित्रांनो, पहिलं युनिट या ठिकाणी संपलेलं आहे. नियर अबाउट आपण 1.25 तास या ठिकाणी पहिल्या युनिट वरती चर्चा करतोय. मला तुम्हाला असा एक प्रश्न विचारायचा की आपण इथं थांबायचं का? उरलेलं युनिट नंबर 2 आपण उद्या किंवा परवा घेऊ. जर तुमची कॅपॅसिटी असेल तर रेडी. सर घ्या पुढचं. सर घ्या पुढचं, चालेल. आपण नंतर पण घेऊ शकतो, असं काही नाही. जर 1.25 तास तुमची कॅपॅसिटी एवढी याच्या पुढे जाऊ शकणार नाही. थोडा मी मानसशास्त्राचा पण अभ्यासक आहे, त्यामुळे तुम्हाला समजायला पण ती गोष्ट थोडी भारी पडेल. तर मला वाटतं आपण उद्या किंवा परवा या युनिट वरती 2 नंबरच्या युनिट वरती परत एकदा असंच 1-1.5 तासाचं लेक्चर घेऊ सो दॅट तुम्हाला पण ओके सर, चालेल. आता मला या पहिल्या युनिटच्या संदर्भात जर कोणाला काही प्रश्न विचारायचे असेल तर यू आर अलाउड टू आस्क क्वेश्चन्स बेस्ड ऑन द फर्स्ट युनिट. कोणाला काय विचारायचे का प्रश्न वगैरे एखादा, किंवा तुम्हाला एका दोघांना काय वाटलं की तुम्हाला खरोखर याचा वापर होईल का, योग्य झालं का, अशा काहीतरी कमेंट्स एक दोघ जण मला देऊ शकतात. चांगल्याच पाहिजे असं काही नाही. ज्याला आवडलं असेल त्यांनी चांगलं म्हणा, ज्याला आवडलं नसेल त्यांनी. तर ऍक्च्युली मला बोलायचंय म्हणजे तुमचा खूप ऐका ना, वेळा. एक मिनिट फक्त तुमचा व्हिडिओ ऑन करा सो दॅट वी ऑल कॅन सी यू. आणि सगळ्यांनी जर व्हिडिओ ऑन केला तर आपण एक छान पद्धतीचा फोटो पण काढू, जो युट्यूबला पण सगळ्यांचा फोटो येऊन जाईल. सर आम्ही फर्स्ट इयरला सुद्धा म्हणजे तुम्ही जे सांगितलेलं त्यावरच अभ्यास केलेला आणि खूप छान प्रकारे म्हणजे ते मार्गदर्शन होतं, त्यामुळे आम्हाला खूप मदत झाली आणि आम्ही F4 म्हणजे खूप छान पद्धतीने सोडवला होता. व्हेरी गुड, व्हेरी गुड. कोण बोललं? आणि ऍक्च्युली आम्ही क्लास. फोटो दिसतोय? हा, आयफोन आहे ना तुमचा? नाही. हो सर, आयफोनच नाव आहे. हा हा. तेही सर बोला, स्क्रीनवरती दिसताय तुम्हीच आहेत ना?
हो. हा बोला आता बोला हा. आणि ऍक्च्युली आम्ही लिंकची खूप वाट पाहत होतो, पण खूप लेट आम्हाला तुमची लिंक भेटली आहे, कारण की आम्हाला म्हणजे पार्ट युनिट 1 आणि युनिट 2 आणि तसंच S6 ची सुद्धा मदत हवी होती तुमची. त्याच्यासाठी आम्ही लिंक तुमची खूप शोधली, पण आम्हाला भेटलीच नव्हती. लिंक कुठून मिळाली लिंक तुम्हाला? आमच्या मॅडमनीच दिली, पण ती खूप लेट भेटली आम्हाला. आजच तयार केलेली होती ना, रात्री तयार केलेली होती 11 वाजता. हां, हां. ते आज घेऊन गेली. हा S6 चे लेक्चर उद्या होणार आहे, डोंट वरी. हं. आलोकर मॅम त्याच्या संदर्भात गायडन्स करणार आहे. हा हॅलो सर, मी सांगलीवरून बोलते शीतल मिसाळ. एक मिनिट व्हिडिओ ऑन केला तुमचा? हो हो सर, केलाय. एकच मिनिट. हा कोण बोलतंय? मी शीतल मिसाळ बोलते सांगलीवरून. गेल्या वर्षी पण मी तुमचे लेक्चर अटेंड केलेले आहेत. एकच मिनिट मला तुम्हाला ऑन वरती घेऊन थोडं. हा सर, आहे ऑनवर आहे. हा आता बोला. हा हा, गेल्या वर्षी पण मी तुमचे लेक्चर अटेंड केलेले आहेत. या वर्षी पण तुम्हाला कसं कॉन्टॅक्ट करायचं समजत नव्हतं ऍक्च्युली, पण बरं झालं तुमचं आता आम्हाला लिंक मिळाली. मला थोड्या वेळापूर्वीच मिळाली, कारण इकडे लाईट गेली तळेगावला. तरी त्यातून आता जस्ट आले म्हणताना मी अटेंड केलंय. पण तुमच्या लेक्चरची फार मदत होते सर. थँक्यू सो मच बरं का. थँक्यू. अभ्यास चांगला करा. हो सर. गेल्या वर्षी पण माझं क्लिअर आहे इंग्लिश, आणि आता पण तुम्ही घेताय त्याबद्दल थँक्यू सो मच. ओके, व्हेरी गुड. चला, आणखी कोणाला काही मत मांडायचंय? तुम्हाला प्रत्येकाला माझ्या युट्यूबची लिंक माहिती आहे ना तुम्हाला? का मी इथे शेअर करू तुम्हाला चॅनलचं नाव, सो दॅट तुम्हाला सगळ्यांना चॅनलचं नाव कळेल परत एकदा. ज्याला युट्यूब चॅनलचं नाव माहीत नसेल त्याला स्क्रीनवरती तुम्हाला दिसेल आता या ठिकाणी. तुम्ही युट्यूब चॅनलचं नाव या ठिकाणी दिलेलं आहे स्क्रीनवरती, आणि तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही खाली माझा नंबर पण दिलेला आहे, सो दॅट यू कॅन डिरेक्टली कॉल तुम्ही. कधी पण मला फोन करू शकता. मी असं सांगेल, पहिलं तुमच्या शिक्षकांचं गायडन्स घ्या पूर्णपणे, आणि गरज पडली तर मला फोन करा. अदरवाईज तुमचे शिक्षक सगळे छान पद्धतीने शिकवत आहेत, सगळे माझे मित्र आहेत. तुमच्या शंकेचं निरासन ते चांगल्या पद्धतीने करू शकतो. घेतलं, सगळ्यांनी नोंद केली त्याची? ठीक. आणखी कोणाला काही प्रश्न वगैरे असेल तर विचारू शकता. काही प्रश्न? थांबायचं आपण इथे मग? थांबायचं का? हो, चालेल सर. हो चालेल सर. ओके, बाय. चालेल. गुड नाईट अँड ऑल द बेस्ट. चांगला अभ्यास करा. थँक्यू सर. थँक्यू सर.